नमस्कार. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे दिल्ली निवासी गणेश रामदासी या युट्यूब चॅनलवर व राग दरबारी फेसबुक पेजवर. नेहमीप्रमाणे उत्कंठा आणि सर्वांची अशी हे आजचा विषय काय असणार आहे आणि प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत यासाठी आज दिनांक 11 सप्टेंबर 2020 शुक्रवारी रात्री 9 वाजता नेहमीप्रमाणे आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर या अत्यंत महत्त्वाच्या प्रत्येकाला वैयक्तिक आणि घरासाठी आणि समाजासाठी सगळ्यांना सतावणाऱ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. ते म्हणजे कोविड किंवा कोरोना. यावरती आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचं मी आधी स्वागत करतो. डॉक्टर रश्मी चौधरी मॅम, आपलं स्वागत आहे. मॅमना या मुलाखतीमध्ये स्पेशली आणण्याचं एकमेव कारण गेली 6 महिने त्या आणि त्यांची टीम पूर्ण जगभरात जसा विविध लॅबोरेटरीज मध्ये कोरोनावरती लस शोधण्यासाठी सतत कार्यरत आहे, त्याचप्रमाणे त्याही त्यांच्या टीम सोबत या कामामध्ये मग्न आहेत गेली 6 महिने. आणि आपण सर्वजण संपूर्ण विश्व जे मनोबल, आत्मबल व आंतरिक प्रतिकार बलावर या कोरोनाला तोंड देऊन पुन्हा सही सलामत बाहेर पडलं, ते लोक जे ज्याला तोंड नाही देऊ शकले, ते त्याच्यात कमी पडले, जे दगावले ते लोक, आणि ज्यांनी सावधगिरी बाळगून सर्वच जण या कोरोनाचा बंदोबस्त करणार अशी लस शोधण्यामध्ये मग्न आहेत, अशी सगळे सांघिक बळावरती असणारे शास्त्रज्ञ लोक. या सगळ्यांना कोरोनानं भरपूर सतावलंय. आणि ते सतावत असताना सगळ्यांसमोर हा प्रश्न आहे की हे संकट कधी टळणार आहे की नाही. हे संकट पहिल्यांदाच आपल्यावरती आलंय. अशा प्रकारचे आणखीन कुठले संकट येऊ घातलेली आहेत, त्याच्यावरती काही उपाययोजना आहे की नाही, असेल ते ती कधी होणार आहे, यातून आपण रेग्युलर सामान्य जनजीवन कसं जगणार आहोत, या सगळ्या प्रश्नांना सर्वजण वेगवेगळ्या माध्यमातून शोधतायत की काही उत्तर मिळतं का. पण मराठी भाषक जे जगभरात आहेत, जे या उपक्रमाचे फॉलोअर्स आहेत, त्यांच्यासाठी मात्र एक ऑथेंटिक या विषयावरती अधिकृत बोलू शकणारी व्यक्ती म्हणून आपण रश्मी मॅडमना इथं बोलवलंय. त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये स्वतः संशोधक म्हणून काम करा आणि तिथेच त्या फेलो म्हणून त्या रेग्युलर तिथे असतात. आता सध्या भोपाळ येथील एम्स मध्ये तेथील MBBS MD नर्सिंग स्टाफ सगळ्यांना तिथल्या बायोकेमिस्ट्री विभागामध्ये त्या शिक्षण देतात. त्यांच्या एकूण प्रोजेक्ट वरती मार्गदर्शन करतात आणि स्वतः अनेक संशोधन त्यांनी केली आहेत. डेंग्यू असेल, एडिस मच्छराचा प्रकोप कसा ओळखायचा किंवा किती त्याची परिणामकारकता दाहकता आहे हेही सांगायचं, असे अनेक विषय त्यांनी हाताळलेत आणि ते टप्प्याटप्प्याने आपल्या मुलाखतीमध्ये पुढे आपल्या समोर येणार पण आहेत. त्या विषयासोबत स्वतः मॅम पण आणखी त्यांनी अतिरिक्त काय केलंय, त्यांना पुरस्कार मिळालेत, त्यांनी स्वतः त्यांनी प्रबंध लिहिले आहेत, त्यांनी पेपर सबमिट केलेले आहेत. असा सगळा विषय तर आपल्या समोर येणारच आहे. मात्र सध्या भोपाळ येथील एम्स मध्ये त्या पूर्णतः स्वतः झोकून देत कोरोनावरच्या लशीवरती काम करत आहेत आपल्या टीम सोबत. मॅम, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची प्रश्नोत्तराची तर खूप मोठी मालिका आहे. सगळेजण आतुर आहेत तुम्हाला विचारण्यासाठी. पण ते विचारण्याच्या आधी एकूण कोरोना विषाणू हे प्रकरण काय आहे आणि यातून आम्हाला बाहेर पडायला कशी संधी मिळणार आहे. लस करण्याच्या बाबतीमध्ये रोज एक कुठं येते की या देशाने लस केली, त्या देशाने लस तयार केली आणि ती लगेच उपलब्ध होणार आहे. सर्व शंकांचं निरसन सगळ्यांना हवं आहे. आम्ही हा संपूर्ण आता प्लॅटफॉर्म तुमच्या ताब्यात देतो. इथून आपण या विषयाला सुरुवात करावी आणि पुढचे अर्धा तास आधी मॅम कडून जसे आपण विद्यार्थी आहोत कागद पेन घेऊन बसूया, आपल्याला काय प्रश्न विचारायचे त्याची नोंद करूया आणि त्याचबरोबर त्या ज्या सांगता आहेत त्याची कुठेतरी आपल्या मेंदूत पण नोंद करून घेऊया आणि मॅमना शांतपणे त्यांचा जसा वर्गात विद्यार्थी ऐकतो तसा क्लास ऐकूया पुढचे 20 ते 25 मिनिटं. बोला मॅम. स्वागत आहे आपलं. सगळ्यात पहिले मनापासून तुमचं धन्यवाद की मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की आज मी आपलं थोडंसं जे एक्सपिरियन्स आहे आणि नॉलेज आहे ते मी शेअर करते आहे तुमच्या बरोबर. मी मॉलिक्युलर व्हायरॉलॉजी मध्ये रिसर्च केलेलं आहे.
त्याच्यामध्ये त्या माझ्या जर्नीमध्ये मला 2-3 मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स बरोबर फारसं शिकायला मिळालं. जसं WHO बरोबर त्यांचं साऊथ ईस्ट एशिया रिजनल ऑफिस CRO, त्याच्यात मी सुपरवायझर होती, त्यांचे रिसर्च सुपरवायझर. आणि माझ्याकडे काम होतं UP आणि बिहारच्या पोलिओ मेलायटिस जे संक्रमण होतं त्याच्यावर ग्लोबल इरॅडिकेशनवर आम्हाला काम दिलं होतं. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे हा व्हायरस पण असा होता की हा ओरल फिकल रूटनी जातो, म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटरच्या थ्रू. आणि UP आणि बिहारमध्ये त्यावेळेस या गोष्टींची फार म्हणजे प्रॉपर काही सिस्टम नव्हतं हेल्थ अँड हायजीनचं. आणि बिकॉज ऑफ हाय पॉप्युलेशन डेन्सिटी व्हायरस तिथे सर्क्युलेशन मध्ये होता. आणि 2004 to 2008 मध्ये 86% ऑफ ग्लोबल वाईल्ड पोलिओ आपल्या UP आणि बिहार मधूनच रिपोर्ट होत होता. तर WHO सगळ्यात मोठा कन्सर्न होता की इथून कसं पोलिओ काढायचा. मी आणि माझ्या टीमने असं एक अल्गोरिदम बनवला होता की आम्हाला जो व्हायरस आधी 20 ते 25 दिवसानंतर कळायचा की हा व्हायरस सर्क्युलेशन मध्ये आहे, तोपर्यंत काय होतं, अर्ध्या गावाचे मुलं इन्फेक्टेड होऊन जायचे जोपर्यंत आम्हाला कळायचं. तर आम्ही लोकांनी ते अल्गोरिदम असं बनवलं की आम्हाला 4 ते 5 दिवसातच कळून जायचं की व्हायरस हा तिथे त्या ठिकाणी आहे सर्क्युलेशन मध्ये. आणि मग आम्ही आपल्या WHO च्या टीमला जाऊन सांगायचो आणि ते तिथे सर्व्हिलन्स वगैरे करून OPV राऊंड्स करून त्या मुलाला आयसोलेशन मध्ये टाकून स्टॉप करायचे. तर आणि त्याच्यामध्ये आम्ही एन्व्हायरमेंटल सॅम्पल्सला पण एक्सप्लोर केलं की त्याच्यामध्ये जर व्हायरस फिरत असेल तर आपल्याला पूर्ण 2-3 लाख लोकांना स्क्रीन करायच्या पेक्षा 1 लिटर ऑफ सुवेज सॅम्पल मध्येच कळेल की कोणचं व्हायरस कुठे सर्क्युलेशन मध्ये आहे. आणि आम्ही तसे मेजर आउटब्रेक्स तिथे थांबवले होते. व्हायच्या आधीच सांगून दिलं की इथे व्हायरस आहे. त्याच्यामुळे मला एक अवॉर्ड मिळाला होता क्लिनिकल व्हायरॉलॉजी सिम्पोजियम फ्लोरिडाला, बेस्ट पेपर अवॉर्ड. आणि तिथून मग माझं सिलेक्शन झालं कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांचं पॅथोजन डिस्कव्हरी ग्रुप असतो. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही हे काम केलेलं आहे तर तुम्हाला या पुढच्या स्टेजच्या गोष्टी यायला पाहिजे, कारण का आता यू आर अ पर्सन हु शुड नो की आउटब्रेकच्या आधी आम्हाला कळायला पाहिजे. तर आम्ही तिथे जाऊन मी नेक्स्ट जेन सिक्वेन्सिंग वगैरे, त्यावेळेस सगळं नवीन होतं, आता इंडियामध्ये पण आलं आहे पण 2009 वगैरे मध्ये, मग ते सगळं शिकून मी आली होती. मग माझं एम्स मध्ये सिलेक्शन झालं तर मी इथे जॉईन केलं आणि इथे सगळं त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायसाठी BSL 3 लॅब्स वगैरे मध्ये आमच्या टीम बरोबर काम केलं आणि त्या सगळ्या डायग्नोस्टिक्स सगळे इथे इम्प्लिमेंट केले. तर आता तेच सगळं आउटब्रेक कोविडचं H1N1च्या याच्यामध्ये त्या लॅब्स आमच्या आता फंक्शनल. मॅम, या विषयावरती म्हणजे कोविड वळण्याच्या आधी आपण एक विषय महत्वाचा सांगितला की एखादा व्हायरस मोठ्या प्रमाणामध्ये पसरून त्याचा महामारीमध्ये रूपांतर होणं, याआधी त्याचं प्रेडिक्शन तयार करणं, कुठल्या भागात तो जास्त पसरू शकतो आणि त्याला कसा आळा घालता येईल यामध्ये टीमवरती काम करणं. या बाबतीमध्ये मागचे जेवढे असे महामारीचे प्रकार येऊन गेले, जसं तुम्ही पोलिओचं सांगितलं, जुन्या काळात आम्ही ते देवीचे रोगी कळवा 100 रुपये मिळवा अशा प्रकारचे हे ऐकायचो, स्लोगन ऐकायचो. तर तशाच प्रकारचा मध्ये डेंग्यूचा विषय झाला, एड्सचा विषय झाला. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे विषाणू सगळ्या संपूर्ण देशभरामध्ये वेगळ्या पैकी, तो जपानी ताप असेल, नंतर मलेरिया तर आहेच आहे, हिवताप हा एक मोठा विषय आहे. तर जेवढे म्हणून अशा प्रकारचे विषाणूचे प्रकोप आहेत, तर त्याला आपण वेगवेगळ्या स्तरावरती म्हणजे त्याला शोधण्याची एक व्यवस्था आहे. त्यात तुम्ही एक एडिस जो डास आहे त्या डासावरती पण मोठं काम केलं आणि त्याच्यात प्रेडिक्शनचं केलं. त्याची एक आठवण सांगून मग आपण कोविडकडे येऊया. डेंग्यूवर मी फार काम केलंय, कारण का डेंग्यू एक खूप जुना व्हायरस आहे जो आधी मंकी मध्ये राहायचा आणि वाईल्ड अॅनिमल्सच्याच ब्लड सक करायला त्या मॉस्किटो मध्ये ऍज अ होस्ट, ऍज अ वेक्टर त्याला यूज करायचा. तर मग जंगल वगैरे कमी झाले, वाईल्ड अॅनिमल्स कमी झाले आणि ह्युमन पॉप्युलेशन जंगलकडे चालली गेली अर्बनायझेशनमुळे. तर ते जे मस्किटो होते ते अॅनिमलला सोडून ह्युमन ब्लड
ॲज अ फीड घ्यायला लागले. तर जे फिमेल एडीज असतं त्यांना आपल्या एग मॅच्युरेशन करता ह्युमन ब्लडची गरज पडते. तर ती ह्युमन फीड घेते आणि त्या फीडिंगच्या प्रोसेसमध्ये तो व्हायरस निघून जातो आणि तो ह्युमन बॉडीमध्ये येतो. तर त्या व्हायरसनी पण स्वतःला अडॅप्ट केलं फ्रॉम ॲनिमल टू ह्युमन्स मध्ये. तर हा जो व्हायरस असतो डेंग्यू व्हायरस, त्याच्यावर मस्किटो म्हणजे मस्किटो जे लाईफ सायकल असते ती 14 ते 15 दिवस असते. तर त्याच्यामध्ये एक मॉलिक्यूल ऑफ व्हायरस तो आपल्या एग मध्ये किंवा बाकीचे जे पण टिक्स वगैरे असतात ज्याच्यात हे व्हायरसेस असतात, बाकीचे म्हणजे डेंग्यू तर नसतो टिक्स मध्ये, पण असे खूप सारे व्हायरसेस असतात, ते त्यांच्या हायबरनेशन मध्ये किंवा मस्किटोच्या एग मध्ये एक कॉपी आपली ठेवतात. सो जेव्हा नेक्स्ट पॉप्युलेशन नेक्स्ट सीझन येतो, पुन्हा डेंग्यू आपल्याला त्या मस्किटोज मध्ये मिळतो. म्हणजे ते वेक्टर्स असतात, दे आर परफेक्ट फॉर देअर व्हायरस आणि ते त्यांना प्रोटेक्ट करतात आपल्या सेलमध्ये आणि त्यांना जपून ठेवतात नेक्स्ट सीझन मध्ये किंवा नेक्स्ट जेव्हा आपण त्यांचं फेवरेबल कंडिशन्स येतात ग्रो करायच्या, त्या व्हायरस त्याच्यामध्ये असतो. तर आम्ही लोक ते बघतो की एडिस मच्छर मध्ये कोणत्या टाईपचं डेंग्यू लास्ट इयर होतं, कारण का डेंग्यू डिफरंट टाईप्स असतं. टाईप 1 जसं नॉर्थ इंडियामध्ये टाईप 1 आहे, तर साऊथ मध्ये टाईप 2 असेल. तर आम्ही बघतो की जर इथले लोक तिथे गेले आणि तिथले लोक इथे आले तर असं होऊ शकतं की वेगळे वेगळे तुमच्याकडे टाईपचं डेंग्यू असू शकतं. तर डेंग्यूचं एक खरं म्हणजे खूप डेंजरस हे असोसिएशन की जर टाईप 1 डेंग्यूचं एकदाच कोणाला झालाय डेंग्यू आणि त्याला नेक्स्ट टाइम जर टाईप 2 डेंग्यू होतो, दॅट इज व्हेरी डेडली फॉर दॅट पर्सन, कारण का त्याच्यामध्ये 2 तऱ्हेच्या अँटीबॉडीज असतात आणि त्या अँटीबॉडीजचं आपस मध्येच त्यांचं असं अटॅचमेंट होतं की त्या माणसाला आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी इन्हान्समेंट होऊन जातं आणि त्यांनी त्याला हिमोरेजिक फीवर होऊन जातं, डेंग्यू हिमोरेजिक फीवर. तर आम्ही लोक एडिस मध्ये बघतोय की कोणते हे व्हायरसेस आहे जे सर्क्युलेशन मध्ये आहे, कोणता टाईपचा आहे. जर लास्ट इयर टाईप 2 झालेला आहे आणि या वर्षीच्या मस्किटो मध्ये जर टाईप 1 आहे, तर आम्ही प्रेडिक्ट करतो की यावेळेस आउटब्रेक मेजर होऊ शकतं, कारण का क्रॉस रिॲक्टिव्हिटी राहील. अर्ध्या लोकांमध्ये टाईप 1 ची इम्युनिटी आहे पण मच्छरांमध्ये टाईप 2 आहे, तर तो डेडली होऊ शकतो. तर दर अल्टरनेट इयर किंवा दर 2 वर्षांनी डेंग्यूचं मेजर आउटब्रेक्स प्रत्येक रिजन मध्ये होतात बिकॉज ऑफ दीज एडिस मच्छर विच आर हार्बरिंग दिस मस्किटोज. आणखीन पुन्हा एकदा आणखीन तुम्हाला मूळ आमची जी पाठशाळा सुरू होणार आहे त्याच्या आधी एका आणखीन प्रश्नाकडे वळवतो आणि त्यात नंतर मग पाठशाळा सुरू करतो. या तुमच्या आता जे विवेचन झालं त्यातनं एक लक्षात येत आहे की हा सगळा मनुष्य आणि प्राण्यांचा संघर्ष दिसतोय आणि जे काही विषाणू जेवढे आहेत त्यांचं संक्रमण हे प्राण्यांच्या मार्फत होत आहे. जसं प्लेग उंदरांमुळे झाला असं म्हणतात, म्हणजे आम्ही तर ऐकलंय ते. किंवा आता जे एडिस मच्छर आहे ते डेंग्यूचा ते माकडांच्या ह्याच्यातनं झालं. तर अशाच म्हणजे नेमकं आपण जे पाळीव प्राणी पाळतोय म्हणजे पशुपालन हेही एक त्याच्यातलं महत्वाचं कारण आहे का? कारण मध्ये आता ते कोणता कोंबड्यांमुळे होणारा स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू. तर अशा हे पाळीव प्राणी हाही एक मोठा कारण आहे का या अशा प्रकारच्या विषाणू आणि महामारीला? म्हणजे आपण ह्याला डिनाय नाही करू शकत, पण देर इज अ पॉसिबिलिटी, कारण का हे झोनॉटिक व्हायरसेस असतात. झोनॉटिक व्हायरसेस म्हणजे अॅनिमल्स मध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असतं की ते स्पीशीज जम्प करतात. म्हणजे बर्ड्स मध्ये होते तर पिग मध्ये आले, मग पिग मधून ह्युमन मध्ये आले आणि ह्युमन मध्ये त्यांना सगळ्यात जास्त रिप्रोडक्शनचा स्कोप मिळाला तर तिथून ते एक्सप्लोर होत गेले. तर आपण असं डिनाय नाही करू शकत, पण एकतर प्राण्यांमध्ये टिक्स असतात त्यांच्या केसांमध्ये, त्या टिक्स मध्ये फारसे व्हायरसेस असतात. ते लोक मी म्हटलं जसं की टिक्सची लाईफ सायकल जी असते ती हायबरनेशन जर कॅल्क्युलेट केलं तर 13-14 इयर्स पर्यंत असते. तर तोपर्यंत ते व्हायरसेस आपल्यामध्ये ठेवतात. तसंच आता आपण बघितलं जर इबोला होता तर बॅट्स मध्ये म्हणतात की 300-400 व्हायरसेस ते आपोआप राहतातच. आणि इबोला कसं झालं होतं की एक गावातला ते बॅट्स ते फ्रुट्स खायला यायचे
आणि हाफ इटन फ्रुट्स त्यांच्या गावाचे लोक मुलं छोटे बोकडे खायचे, तिथून तो व्हायरसनी स्पीशीज जम्प केली. तर ॲनिमल आणि ह्युमन इंटरॅक्शन मध्ये पुष्कळदा असं होतं की झोनॉटिक व्हायरसेस येऊ शकतात. देर इज अ पॉसिबिलिटी. आता मात्र एकूणच म्हणजे आमच्याकडं म्हणजे कोणीही सायन्स वगळता म्हणजे सायन्समध्ये पण हा विषय एवढा खोलवर शिकवला जात नाही जोपर्यंत तुम्ही अगदी बायोकेमिस्ट्री BSc MSc ला जात नाही तोपर्यंत. 10वी 11वी 12वीला सुद्धा एवढा तो डिटेल असत नाही. तर एकूणच विषाणू प्रकरण काय आहे, ते कसं निर्माण होतं, त्याचे परिणाम काय आहे, ते ओळखायचे कसे, त्याचा प्रतिबंध कसा केला जातो, त्याचं औषध कसं शोधलं जातं, ते पसरतं कसं, असे असंख्य प्रश्न सगळ्यांना आहेत. तर त्याची काय म्हणतायत त्याला बेसिक उजळणी आधी आम्ही करू इच्छितो. तर ती तुम्ही एकदा पहिल्यांदा समजावून सांगा आणि मग प्रश्नोत्तर आपण घेऊया. हो नक्कीच. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि सांगितलं. तर सर आज आपण लोक असं करूया की कोविड बद्दल डिस्कस करूया. होय आणि कोविडच्या थ्रू कोविड व्हायरसच्या म्हणजे SARS-CoV-2 व्हायरसच्या थ्रू थोडस बेसिक बाकीचे व्हायरसेस पण कसे असतात ते कळेल आणि हा व्हायरस कसा इव्हॉल्व्ह झाला हे पण सगळ्यांना समजूत येईल. म्हणजे त्यांना कळेल की काय काय आता चॅलेंजेस आहे पुढे आणि काय काय पॉसिबिलिटी त्याच्या ट्रीटमेंट करता असू शकते. तर मी तुम्हाला सगळ्यांच्या ह्याला ब्रीफ पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ते मी आता शेअर करते तुमच्याशी. चालेल चालेल. आम्ही सगळे विद्यार्थी बनून सगळं ऐकणार आहोत तुमचं. थँक्यू सो मच. आय होप सगळ्यांना आवडेल आणि थोडस व्हायरॉलॉजी तर आहे पण शिकायला मजा येईल कदाचित. येस. नमस्कार, माझं नाव रश्मी चौधरी आहे आणि मी असोसिएट प्रोफेसर आहे एम्स भोपाळला. त्याच्या आधी मी WHO बरोबर 8 वर्ष आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क मध्ये त्यांच्या पॅथोजन डिस्कव्हरी ग्रुपमध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे फॉर आयडेंटिफाईंग अननोन अँड इमर्जिंग न्यू इन्फेक्शियस डिझीजेसवर. आज आपण नॉवेल कोरोना व्हायरस, त्याला आपण COVID-19 म्हणतो, त्याचं पॅन्डेमिक झालेलं आहे, त्याच्यावर डिस्कशन करू. नॉवेल कोरोना व्हायरस, त्याला नॉवेल ह्याच्याकरता म्हटलं गेलंय कारण का हा व्हायरस आपल्या म्हणजे ह्युमन इम्युन सिस्टम करता एकदम अनोळखी आहे. आपलं इम्युन सिस्टम त्याला रिकॉग्नाइज नाही करत आणि त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट आमची बॉडी जेव्हा इन्फेक्शन झालं की ह्युमन बॉडी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम बनवू नाही शकत. म्हणून ह्याला नॉवेल कोरोना व्हायरस म्हटलेलं गेलंय. व्हायरसेस म्हणजे काय आणि त्यांचं इन्फेक्शन आता सध्या जेव्हा पॅन्डेमिक झालाय तेव्हा सगळ्यांनाच असं वाटतंय की असं काय झालं ज्याच्यामध्ये हा व्हायरस इतका डेडली आणि पूर्ण जगात ह्यांनी इन्फेक्शन्स केले आहे. ते समजण्यासाठी आपण एकदा थोडंसं ब्रीफ बघूया की व्हायरसेस काय असतात. व्हायरसेस आणि बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर आपण बघितले तर त्यांच्यामध्ये फारसं फरक असं असतो की ह्युमन, बॅक्टेरिया हे सगळे व्हायरसेस आपली स्वतःची मशिनरी समजा ती यूज करतात स्वतःच्या रेप्लिकेशन करता. जसं आपण ह्युमन सेलला बघूया तर त्याच्यामध्ये एक आपली सेल असते, त्याच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि हे क्रोमोझोम्स ACTG नावाचे जे बेसेस असतात त्यांनी ते DNA डबल हेलिकल स्ट्रक्चर बनवतात. हे आपण ह्याला जीनच्या नावाने ओळखतो आणि हे DNA आपलं स्वतःची मेकॅनिझम आणि एन्झाईम यूज करून बाकीचे प्रोटीन्स किंवा रेप्लिकेशन करता यूज करतो. कॉम्प्लिकेटेड थोडंसं सिस्टम असतं ह्याला. प्रोटीन सिंथेसिस च्या पार्टमध्ये, DNA रेप्लिकेशनच्या पार्टमध्ये सायन्सचे विद्यार्थी शिकतात आणि सगळ्यांनाच त्याच्याबद्दल माहित असतं की आपण स्वतःचीच मेकॅनिझम यूज करतो. पण जे व्हायरस असतात
त्यांच्यामध्ये हा ACTGचा जो जिनोम आहे तो तर असतो, पण त्यांच्यामध्ये रेप्लिकेशनची पॉवर नसते. म्हणजे त्यांना एक दुसरी सेलची गरज पडते ज्याच्यात ते जाऊन स्वतःला रेप्लिकेट करतात. ह्यांना आपण एक आणखीन सायंटिफिक टर्म जसं की ऑब्लिगेटरी पॅरासाइट्स म्हणतो. म्हणजे ह्याचं थोडंसं पार्ट तो स्वतःच घेतो आणि पुष्कळची मेकॅनिझम दुसऱ्या लाईफ सेलची घेतो आणि स्वतः आपले नंबर रेप्लिकेट करायला यूज करतो. तर हे जे दोन्ही सिस्टम आहे ते आपण आता समजू शकतो की व्हायरसला कशाला ह्युमन सेल किंवा ॲनिमल सेल किंवा प्लांट सेल्सची गरज पडते. कारण का तो स्वतः रेप्लिकेट करू नाही शकत, त्याला एक मेकॅनिझम और एक सेलची गरज पडते ज्याच्यामध्ये तो स्वतःला रेप्लिकेट करून आपला नंबर वाढवतो. तर जेव्हा ह्युमन सेल रेप्लिकेट होते तेव्हा जे आपलं DNA असतो तो RNA मध्ये कन्वर्ट होतो. त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. म्हणजे ह्याच्यातली जी इन्फॉर्मेशन असते ती DNA स्वतः बाहेर न येता न्यूक्लियस मधून आपली फक्त कोड लँग्वेज मध्ये इन्फॉर्मेशन RNAच्या मध्ये पाठवतो आणि मग पुढे रेप्लिकेशन किंवा ट्रान्सलेशन प्रोसेस एक असतो. त्याच्यामध्ये नवीन प्रोटीन्स किंवा नवीन जीन्स जे काम करणारे असतात जीन्स त्यांचं डेव्हलपमेंट होतं. तर जो व्हायरस जेव्हा ह्युमन सेलला इन्फेक्ट करतं तर त्यावेळेस हे व्हायरसेस ह्यांच्या ज्या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसची मशिनरी आहे त्याला टेक ओव्हर करून घेतात. म्हणजे स्वतःचं जिनोम घेतात व्हायरस आणि ह्युमन सेल्सची सगळी मशिनरी यूज करून स्वतःच्या रेप्लिकेशन करता ते यूज करतात. म्हणजे आता जसं ट्रॉजन हॉर्स असतो कम्प्युटर प्रोग्राम्सचा, तो सगळे प्रोग्राम्स करप्ट करून टाकतो. तसंच हा व्हायरस ह्युमन सेलमध्ये जाऊन त्यांची सगळ्यांची स्वतःची रेप्लिकेशन थांबवून व्हायरसच्या प्रोजेनी किंवा व्हायरसचे नंबर बनवायलाच ती मशिनरी यूज करायला लागतो. तर सध्या सगळ्यात गरजेचं जे असतं व्हायरस करता ते असतं ह्युमन सेल किंवा कोणत्याही लाईफ सेल मध्ये त्याची एंट्री. आता एंट्री करता ह्युमन सेल्स पण खूप प्रोटेक्टेड असतात. असं कोणताही व्हायरस किंवा कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स इथे आत जाऊ शकत नाही. फक्त न्यूट्रिशनल जे पार्ट्स असतात किंवा इम्पॉर्टंट सोडियम पोटॅशियम क्लोराईड आपले इलेक्ट्रोलाइट्स हे सगळ्या गोष्टीसाठी इथे चेक पॉइंट्स असतात. म्हणजे असं लॉक सारखं असतं आणि ज्या गोष्टी इथून सेलमध्ये जाऊ शकतात त्यांच्याजवळ त्याची एक की असते. जेव्हा लॉक अँड की ह्याचं इथे जुडतात तेव्हाच बाहेरच्या गोष्टींना आतमध्ये जायची एंट्री मिळते. हा ह्युमन सेल्सचा किंवा कोणत्या पण सेल्सचा एक अनसेट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. आता व्हायरसेसला जेव्हा एंट्री करायची आतमध्ये, कारण का ते स्वतः तर रेप्लिकेट करू नाही शकत, त्यांना एक लाईफ सिस्टम पाहिजे, तर ते आपल्यात काही बदलाव आणतात. कारण का ॲनिमल सेल्सचे व्हायरसेस वेगळे असतात. ते स्वतःला ॲनिमल सेल सारखं स्वतःला डेव्हलप करतात. मग त्यांना जर ह्युमन मध्ये यायचं असेल तर त्यांना पहिले कळायला पाहिजे की ह्युमन सेल्स मध्ये कोणते एंट्री पॉइंट्स आहे, तिथे कसं प्रोटीन्स आहे, म्हणजे कसा लॉक आहे, त्याची कशी आपल्याला की बनवायची आहे. त्या हिशोबाने ते आपल्या आउटर स्ट्रक्चर मध्ये व्हायरसेस चेंजेस आणतात आणि त्या हिशोबाने ते चेंजेस आणून आतमध्ये जातात. आता जे व्हायरसेस असतात ते दोन प्रकारचे असतात. एक RNA व्हायरसेस असतात आणि एक DNA व्हायरसेस असतात. RNA व्हायरस आज आपण इथे डिस्कस करू, कारण का कोरोना व्हायरस RNA व्हायरस असतात. हे जे RNA व्हायरस असतात त्यांच्यामध्ये रेप्लिकेशन करायची पॉवर असते आणि त्याच्यामध्ये काही त्यांचे जेव्हा रेप्लिकेशन होतं किंवा त्यांच्या नवीन स्पीशीज बनतात त्याच्यामध्ये त्यांना प्रूफ रीडिंग मेकॅनिझम नसतं. कारण का DNA किंवा हायर ह्युमन्स आणि प्लांट्स किंवा ॲनिमल मध्ये जेव्हा मशिनरी DNA हून सुरू होते तर ते जेव्हा रेप्लिकेट होतं
तेव्हा ते प्रत्येक पॉइंटवर चेक करत असतं की आपण जे रेप्लिकेशन होतोय ते जीन्स पास ऑन करतोय ते करेक्ट आहे की नाही. तशी मशिनरी RNA मध्ये नसते, RNA व्हायरसेस मध्ये नसतात. तर ते RNA व्हायरस सतत रेप्लिकेट करत असतात. त्यांना सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणतो की ते मिलियन्स ऑफ कॉपीजचे क्वासी स्पीशीज बनवत असतात. हे क्वासी स्पीशीज बनत असतात आणि कोणतीही एक व्हायरसची स्ट्रेन जर त्या लॉक अँड की बरोबर जुडते तर ती आतमध्ये जाते स्ट्रेन आणि तिथून व्हायरसचं रेप्लिकेशन त्या सेलमध्ये तो टेक ओव्हर करतो. म्हणजे हे व्हायरसचं इव्होल्युशनचं सतत चाललेलं प्रयास असतो की कसं ह्युमन सेलमध्ये जायचं. तर व्हायरसेस आपल्या जे आपण ओळखीचे म्हणतो डेंग्यू व्हायरस किंवा H1N1 व्हायरस आणि आता कोरोना व्हायरस, हे सगळे व्हायरसेस झोनॉटिक व्हायरसेस मध्ये असतात. म्हणजे जे RNA असतात सतत रेप्लिकेट होत असतात, स्वतःला सतत बदलत असतात आणि झोनॉटिक म्हणजे ॲनिमल टू ह्युमन मध्ये इन्फेक्शन करायचं किंवा बाकीच्या कोणत्याही लाईव्ह सिस्टम मध्ये इन्फेक्ट करायचा सतत प्रयत्न करत असतात. आता हे व्हायरस आहे जसं कोरोना व्हायरस आहे हा आधी बॅट्स मध्ये होता. तर असे सगळेच HIV जसा होता आधी चिंपॅन्झी मध्ये होता, मंकी मध्ये होता. जेव्हा ह्युमन्स अर्बनायझेशनमुळे त्यांच्या जवळ जातं किंवा ह्युमन ॲनिमल इंटरॅक्शन वाढतं तेव्हा हे व्हायरसेस ह्युमनच्या संपर्कात येतात. इबोला व्हायरस आलेला आहे, निफा व्हायरस आलेले आहे. तर जेव्हा जेव्हा ह्युमनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात ते स्वतःला बदलतात आणि स्पीशीज जम्प करतात. आधी ते ॲनिमल्स मध्येच राहायचे पण आता ह्युमन्स मध्ये त्यांनी आपल्याला स्वतःमध्ये चेंजेस करून या सेल मेम्ब्रेन जो की डायनेमिक सेल मेम्ब्रेन असते त्याला इन्व्हेट करतात, त्याला आतमध्ये त्याच्या जायचं लॉक अँड की बनवतात, रिॲक्शन होते आणि ते आतमध्ये जातात. तर हे सगळं जरुरी असतं की हे व्हायरसेस कसे रेप्लिकेट, दिस इज अ कॉन्टिन्युअस प्रोसेस. एका दिवसात नाही, हे वर्षानुवर्ष मिनिट टू मिनिट सगळ्या व्हायरसेस मध्ये असं होत असतं. तर आता आपण बघूया की कोरोना व्हायरस मध्ये असं काय झालं की त्याच्यामध्ये एवढे मोठी पॅन्डेमिक पूर्ण वर्ल्ड मध्ये झालाय आणि सगळ्यांना या डिझीजचा एवढा त्रास होतो आहे. तर ह्युमन कोरोना व्हायरस जे असतात ते कोरोना व्हायरस फॅमिलीला बिलॉंग करतात. या फॅमिलीमध्ये व्हायरसेसच्या ह्युमन आणि ॲनिमल दोन्ही ना इन्फेक्ट करणारे व्हायरसेस आहे. हे व्हायरस ॲनिमल्स मध्ये माइल्ड टू सिव्हिअर गॅस्ट्रिक आणि रेस्पायरेटरी डिझीज करतात आणि ह्युमन मध्ये पण हे माइल्ड इन्फेक्शन रेस्पायरेटरी करतात. हे ह्युमन कोरोना व्हायरसेस युजली चाइल्डहुड मध्ये आपण त्यांच्याशी एक्सपोजर मध्ये आणि एक्सपोजर होऊन ऑलमोस्ट 90 to 60% आम्ही लोक त्याचं सिरो पॉझिटिव्ह बनून जातो. म्हणजे त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे अँटीबॉडीज लहानपणापासूनच असते. सो जर आपण बघितलं ह्याचं सायंटिफिक क्लासिफिकेशन तर कोरोना विरिडी फॅमिली जी आहे ती 4 जेनरामध्ये डिवाइडेड आहे. एक आहे अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा. अल्फा आणि बीटा मध्ये ह्युमन व्हायरसेस आहे कोरोना व्हायरस जे की इव्हॉल्व झाले आहे किंवा माइल्ड इन्फेक्शन करतात. आणि त्याच्यामध्ये जो बीटा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सध्या तरी आपण बघतोय की मागचे 10 वर्षामध्ये 3 मेजर पॅन्डेमिक्स त्या ग्रुपच्या व्हायरसेसनी केलं आहे. पहिले 2002 आणि 3 मध्ये सार्स झाला होता. सिव्हिअर अॅक्यूट रेस्पायरेटरी सिंड्रोमच्या नावाने ह्या डिझीजला आपण ओळखतो. चायनामध्येच हा डिटेक्ट झाला होता, आयडेंटिफाय झाला होता. त्याच्यानंतर मिडल ईस्ट रेस्पायरेटरी सिंड्रोम तो पण बीटा कोरोना व्हायरस मधून इव्हॉल्व झाला होता. आणि आता 2019 मध्ये नॉवेल कोरोना व्हायरस पॅन्डेमिक झालेला आहे आणि सध्या
सिव्हिअरली रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे हा डेडली व्हायरस सर्क्युलेशन मध्ये आहे. सो त्याला कोरोना व्हायरसला कोरोना म्हटलंय कारण का कोरोना इज लाईक अ क्राऊन. सो त्याचं जे आउटर प्रोटीन असतं या प्रोटीनचं ते एक काट्यासारखं असतं आणि स्पाइक्स त्याला म्हणतो आपण निघालेले असतात या प्रोटीन्सचे, त्याच्यामुळे त्याला कोरोना व्हायरस म्हटलं गेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये व्हायरसमध्ये आउटर जे कव्हरिंग असतं त्याला आपण हे स्पाइक प्रोटीन आणि ह्याला आपण म्हणतो एन्व्हलप. आणि एन्व्हलपच्या आतमध्ये इथे हा जिनोम असतो. हा जिनोम जेव्हा एन्व्हलप आपल्या ह्युमन सेलला अटॅच होतो त्याच्यानंतर हा व्हायरस आतमध्ये जातो आणि ह्याचा हा जिनोम बाहेर निघतो आणि ह्युमन मशिनरीला यूज करून स्वतःचं रेप्लिकेशन करतं. आता ह्याच्यामध्ये हे सगळी व्हायरसेस जी इथे लिस्टेड आहे दे आर ह्युमन कोरोना व्हायरस. म्हणजे ॲनिमल्स मध्ये होते, आता ते ह्युमन्स मध्ये आलेले आहे. आणि ह्याच्यातले हे जे वरचे 4 आहे ते माइल्ड रेस्पायरेटरी डिझीज करतात आणि आपण ह्युमन ह्यांना चांगल्यापैकी आपली इम्युन सिस्टम ओळखते. ह्याच्यामध्ये जे सार्स आहे आणि मर्स आहे आणि आत्ताचा जो नॉवेल कोरोना व्हायरस आहे हे आत्ता 10 ते 20 वर्षातच इव्हॉल्व्ह झालेले आहे फ्रॉम बीटा कोरोना व्हायरस. तर सार्स जेव्हा झालं होतं तर हे चायनामध्ये 2002 ते 2003 मध्ये ह्याचं सर्क्युलेशन होतं. ह्याला पॅन्डेमिक डिक्लेअर झालं होतं पण ह्याचं डायव्हर्सिटी आणि ह्याचं स्प्रेड जास्त नाही झालं. तरी 774 ह्यांनी डेथ्स आर रेकॉर्डेड आणि ऑलमोस्ट 8,000 लोक ह्याचे इन्फेक्टेड झालं होतं. ह्याचं सर्क्युलेशन प्रिडिक्ट केलं होतं की हा व्हायरस जो आहे बॅट्स मध्ये होता आणि तिथून हा इव्हॉल्व्ह झालेला आहे. ह्याचे जे सिम्पटम्स होते ते ऑलमोस्ट COVID-19 सारखेच होते आणि ह्याच्यामध्ये पण रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम आणि बाकीचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर रेकॉर्डेड होतं. ह्याचं इन्क्युबेशन टाइम इज 2 to 7. म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर सगळ्यात जास्त त्याची इन्फेक्टिव्हिटी जेव्हा तो मल्टिपल टाइम्स सेलमध्ये रेप्लिकेट होईल तो वेळ आहे 2 ते 7 दिवसात. म्हणजे व्हायरस या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त आपले नंबर्स बनवेल आणि त्यांचे नंबर जास्त बनल्यानंतर तो बाकीचे सिस्टम टेक ओव्हर करण्यासाठी त्याचं जे सिम्पटम्स राहतील दे विल बी लिव्हर फेलियर, हार्ट फेलियर, रेस्पायरेटरी फेलियर म्हणून क्लिनिकली दिसतील आणि तो पेशंटसाठी सिव्हिअरली त्यांना अफेक्ट करेल. ह्याची पण किट बनवली गेली होती. रिअल टाइम PCR किट्स होती, सेरोलॉजिकल किट्स होते. ह्याच्यामध्ये ऑक्सिजन थेरपी, सपोर्टिंग थेरपी जसं आजकाल कोविड पेशंट्सला आमचे क्लिनिशियन्स देतात इफेक्टिव्हली मॅनेज करतात आहे तसंच होतं. आणि मॅन्डेटरी रूल्स जे झाले होते की यू हॅव टू मेंटेन अ गुड हायजीन, हँड वॉश आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा पण WHO रिलीज केले होते. पण हे कंट्रोलमध्ये आलं, ह्याचं जास्त स्प्रेड नाही झालं बिकॉज द रेप्लिकेशन ऑफ दिस व्हायरस वॉज नॉट ॲज द COVID-19. रेप्लिकेशन म्हणजे किती वेळात एक पेशंट पासून दुसऱ्या पेशंटमध्ये जायला आणि एक पेशंट जर इन्फेक्ट झाला तर तो किती लोकांना इन्फेक्ट करू शकतो त्याला आपण व्हायरसची रेप्लिकेशन पॉइंट पॉवर म्हणतो. तर COVID-19 ची जी रेप्लिकेशन स्ट्रेंथ आहे ती 3.2 आहे. म्हणजे एक माणसाला जर इन्फेक्शन झालं असेल तर त्याला 3.5 टाइम्स जास्त तो लोकांना ही डिझीज स्प्रेड करू शकतो. मग 2012 मध्ये मिडल ईस्ट मध्ये मिडल ईस्ट रेस्पायरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस डिटेक्ट झाला. त्याला पण सायंटिस्ट लोकांनी म्हटलं की हा खूपसा सार्सचा सारखा आहे
पण ह्याचं जे स्प्रेड होतं ते 27 लॅबोरेटरी कन्फर्म केसेस झाल्या, पण जास्त ह्याच्यामध्ये स्प्रेड नाही होऊ शकला हा लवकर, कारण जो स्प्रेड जो होस्ट होता तो कॅमल होता. कॅमल मध्ये ह्याचं रिझर्वायर होतं. तर कॅमलच्या बॉडी सिक्रेशन्स मधून, मिल्कच्या थ्रू, त्याचा सलाइवाच्या थ्रू, त्याचं नेझल सिक्रेशन पासून हा व्हायरस स्प्रेड झाला होता. तर जे ह्युमन्स आणि किंवा मिडल ईस्टचे लोक होते जे कॅमलच्या प्रॉक्सिमिटी मध्ये होते, त्यांच्यामध्ये हा व्हायरस आला आणि तिथून ह्युमन टू ह्युमन ट्रान्सफर ह्याचं रेकॉर्डेड आहे. आणि ह्याचे सिम्पटम्स आणि सार्सचे सिम्पटम्स फारसे सिमिलर होते, पण तरी या पॅन्डेमिकला पुष्कळ फास्ट आणि बिकॉज ऑफ द रिझर्वायर वॉज कॅमल ह्याचं स्प्रेड एवढं ग्लोबली झालं. आता असं काय झालं की ज्याच्यामध्ये मर्स किंवा सार्स कोविड जो आता 2 निघालेला आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले, जर आपल्याला खूप जास्त एकदम डिटेल मध्ये आपली व्हायरोलॉजी जर नाही माहित असेल किंवा खूप थोडक्यात समजायचं असेल, तर आपण म्हणू की हे एक जीनोम आहे. जे आपण आता बघितलं की व्हायरसचं कसं जीनोम असतं, त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स असतात. तर जर आपण इथे लक्ष दिलं की जो सार्स किंवा कोरोनाचं हा जो एस प्रोटीन असतो त्याला आपण स्पाइक प्रोटीनच्या नावाने तुम्ही लोकांनी ओळखलंच असेल. सगळीकडे लिहिलं असतं की कोरोना सार्स मध्ये स्पाइक प्रोटीन मध्ये चेंजेस झाले आहेत. तर जो हा स्पाइक प्रोटीन आहे, हा प्रोटीन प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा कोरोना व्हायरसचे म्युटेशन्स किंवा रेप्लिकेशन्स किंवा त्याच्यामध्ये चेंजेस झाले ते स्पाइक प्रोटीन मध्ये झाले. म्हणजे स्पाइक प्रोटीन मध्ये तो आपल्यामध्ये काहीसे फारसे चेंजेस आणतो. तो जे त्याला ॲनिमल सेल किंवा ह्युमन सेल मध्ये एंट्री करायला तयार करतो. तर सपोज त्याच्या या सेल्स मध्ये चेंजेस होतात किंवा कोणचे त्यांचे अमायनो ऍसिड्स इथे बदलतात आणि तो नवीन बनतो. तर तो सार्स पहिला जो होता आणि मर्स होता त्याच्यामध्ये एस प्रोटीन मध्येच फरक आलेला आहे. बाकीचं सगळं प्रोटीन ऑलमोस्ट 53 to 80% त्यांचं सिमिलर असतं. चेंजेस इथे होतात. आता हे प्रोटीन्स जे असतात कोविड-19 मध्ये, हे चेंजेस एस प्रोटीन मध्ये फारसे इतके झाले आहे की हा व्हायरस टोटली डिफरंट आहे फ्रॉम already known other coronaviruses, whether it is human or animal. So it is very different than first SARS virus, MERS virus. आणि हा इतका डिफरंट आहे की आपली इम्युन सिस्टम या व्हायरसला ओळखत नाही. आता जे आपले हा स्पाइक प्रोटीन असतो आणि हा त्यांचा जीनोम आहे. तो स्पाइक प्रोटीन आपल्या लंग सेल्सच्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो आणि मग हा आपला जीनोम आतमध्ये टाकतो आणि मग हा जीनोम जो आहे रेप्लिकेट करतो ह्युमन मशिनरीला यूज करून. तर आता टास्क म्हणजे सायंटिस्ट लोकांचा हा आहे की ह्याच्या अगेन्स्ट कोणत्या अँटीबॉडीज बनतील किंवा कोणत्या अँटीबॉडीज बनतात. तर जेव्हा इन्फेक्शन होतो ह्युमनला, तेव्हा ह्युमन बॉडीला हा व्हायरस इतका अननोन आहे की त्याच्याकरता कोणची अँटीबॉडी काढायला पाहिजे किंवा बनवायला पाहिजे बॉडीला कळत नाही. थोडे फार जे इन्नेट इम्युनिटी, होस्ट एक्वायर्ड इम्युनिटी, हे सगळ्या इम्युनिटीज प्रयत्न करतात. मग फायनली सगळे सिस्टम्स बॉडीचे ऑन होऊन जातात जे इम्युन रिस्पॉन्स साठी रिस्पॉन्सिबल असतात फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन. आणि त्याला आपण म्हणतो की जेव्हा सगळेच अँटीबॉडीज बनवायला लागतात, सगळेच इन्फ्लेमेशन्स करायला लागतात, त्याला आपण म्हणतो सायटोकाईन स्ट्रॉम. खूप फारसं डिटेलमध्ये नाही जात आहे मी, पण जेव्हा सगळे सिस्टम ऑन होऊन जातात तेव्हा बॉडीमध्ये ते इतक्या अँटीबॉडीज होऊन जातात की ते आपल्या बॉडीच्या सगळ्या चांगल्या सेल्सला
अटॅक करायला लागतात आणि त्यांनी सगळं मल्टिपल ऑर्गन सिस्टम व्हायला लागतो आणि सार्स कोरोना व्हायरस जेव्हा रेप्लिकेट असतो तेव्हा मल्टिपल ऑर्गन फेलियर पेशंट्स मध्ये कॉमनली दिसतं आणि दॅट इज वन ऑफ द कॉज फॉर देअर डेथ ऑल्सो. आता क्लिनिशियन्सला सायंटिस्टला सगळ्यात मोठी जी गरज आहे आता ती आहे असं वॅक्सिन्स बनवायची पहिले जो आपल्या इम्युन सिस्टमला पहिले तर एज्युकेट करेल, म्हणजे तो सांगेल की हे सिस्टम जर आपण टाकलं तर त्यांना कळेल की आता ह्याच्या अगेन्स्ट कोणची अँटीबॉडी बनवायची आहे. दॅट इज द बिगेस्ट टास्क राईट नाव फॉर द सायंटिस्ट. पुष्कळ वॅक्सिन्स जे असतात बेसिकली जर ब्रॉडली म्हटलं आपण तर दोन तऱ्हेचे असतात. एक तर असा व्हायरस पार्टिकलच आपण ह्युमन बॉडीमध्ये टाकतो जो वीक असतो, जो डिझीज नाही प्रोड्यूस करत पण अँटीबॉडीज प्रोड्यूस करतो, किंवा त्याच व्हायरसला किल्ड किंवा त्याला डिस्ट्रॉय करतो आणि त्याचा एखाद पार्ट जो की अँटीबॉडी बनवू शकतो पण डिझीज नाही करू शकत त्याला यूज करतो. वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स मध्ये वॅक्सिन प्रोडक्शन करता प्रयत्न चाललेले आहे. सो ह्युमन कोरोना व्हायरस जेव्हा वुहान शहरात डिटेक्ट झाला होता तर तिथे वुहान शहर एक वुहान सी मार्केट करता फेमस आहे. दिस इज द बिगेस्ट टुरिस्ट स्पॉट ऑल्सो. लोक इथे वेगळे वेगळे एक्झॉटिक ॲनिमल्स बघायला येतात आणि ते त्यांचे मोठे डिमांड असते की कोणचे कोणचे नवीन तऱ्हेचे ॲनिमल्स आहे. तर इथे बॅट मीट किंवा बॅटचे बाकीचे ऑर्गन्स चायनीज मेडिसिन करता किंवा सूप किंवा बाकीच्या गोष्टी बनवण्याकरता फ्रिक्वेंटली यूज होतात आणि वर्षानुवर्ष ते होतातच आहे. सो ते दिस इज वन ऑफ द थेअरी की हे बॅट जेव्हा त्याच्यामध्ये कोरोना व्हायरस असतो तो कदाचित या वे मध्ये ह्युमन सेल्सच्या संपर्कात आला असेल आणि त्याच्यामध्ये हळूहळू हे चेंजेस झाले असतील आणि त्याच्यामध्ये एक नवीनच व्हायरस तयार झाला असेल ड्यू टू द RNA व्हायरस इव्होल्युशनरी प्रोसेस आणि हा वुहान स्ट्रेन किंवा COVID-19 बनला असेल. आता हा जो व्हायरस आहे जेव्हा ह्याचं जिनोमची पूर्ण स्टडी केली तर कळलं की हा आपल्यात खूप वेगळा व्हायरस आहे. जसं मी सांगितलं ह्याच्या S प्रोटीन मध्ये किंवा स्पाइक प्रोटीन मध्ये फारसे चेंजेस यांनी केले होते. तो आपल्या पेरेंट व्हायरसच्या जर कम्पेअर केलं तर हा खूपच वेगळा आहे. कोणाशीच त्याचं जास्त जुळून मेल म्हणजे मॅचिंग नाही होत जिनोमची. ह्याची फक्त थोडीफार जी मॅचिंग होते ती बॅट कोरोना व्हायरसशी होते, थोडंफार त्याच्याशी मिळतं पण तरी हा आपल्यात वेगळाच आहे. बाकीचे त्याचे जे ग्रुपचे कोरोना व्हायरस आहे त्यांच्याहून हा खूप वेगळा आहे. म्हणून ह्याचं ट्रीटमेंट आणि ह्याची फायनल वॅक्सिन बनवण्याचं इज अ चॅलेंजिंग टास्क. आणि हे RNA व्हायरस जेव्हा सर्क्युलेशन मध्ये असतात जसं मी डिस्कस केलं की ते क्वासी स्पीशीज बनवतच असतात. जो वुहानचा व्हायरस होता तो जेव्हा इटलीला गेला किंवा तो लंडनला आला किंवा तो US ला गेला तेव्हा तो व्हायरस आणि इंडियामध्ये आला तो सतत बदलत चालला आहे. आणि जेव्हा आउटब्रेक झाला होता वुहानमध्ये त्यावेळेस चायनामध्ये डिसेंबरमध्ये पुष्कळचे स्टुडंट्स आणि बाकीचे चायनीज लोक चायनीज न्यू इयर मनवायला चायनामध्ये आले होते आणि त्यावेळेस ते सगळे डिसेंबर आणि जानेवारी 1-2 वीक मध्ये परत आपल्या देशात गेले. म्हणून ते सगळे इन्फेक्शन घेऊन एसिम्प्टोमॅटिक कॅरियर्स होते. ते सगळेचे सगळे पूर्ण ग्लोबल पॅन्डेमिक करायला त्यांचं फारसं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि इतक्या फास्ट ते 1.5 महिन्यात
पूर्ण ग्लोबल पॅन्डेमिक त्यांनी केलं. तर आता हा व्हायरस चॅलेंजिंग आहे बिकॉज न्यू आहे, आपल्या इम्युन सिस्टमला माहित नाही आहे. टास्क इज टू टेल आवर इम्युन सिस्टम की असा प्रोटीन आहे, त्याच्या अगेन्स्ट कोणची अँटीबॉडीज करायची आहे, जी लॉंग लास्टिंग राहायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तिला अँटीबॉडीजला हे माहिती राहायला पाहिजे की नेक्स्ट टाइम जेव्हा हा इन्फेक्शन होईल तेव्हा कसं रिॲक्ट करायचं आहे. पण आता चॅलेंज हा पण आहे की हा व्हायरस चेंज होत चालला आहे. तर आता आपण काय करायचं की एक वॅक्सिन बनवला म्हणजे ग्लोबली तो देता येईल, तो पण एक खूपच महत्वाचा इश्यू आहे. जसं की अजून HIV किंवा डेंग्यू किंवा चिकनगुनिया या सगळ्यांचे काहीच वॅक्सिन झाले नाही आहे बिकॉज these viruses keep on changing, so it's very difficult to make vaccine against them. तर चॅलेंजिंग टास्क. सो हे जे आपलं व्हायरस आहे, जसं मी सेलियंट पॉइंट आता सांगते की जेव्हा हा इन्फेक्ट करतो तेव्हा त्याचं जे इन्क्युबेशन टाइम असतो, जो बॉडीत राहतो, तो इन्फेक्शनच्या नंतर 1 ते 14 दिवस राहू शकतो. ह्याचं मॅक्सिमम इन्फेक्टिव्हिटी असते ती असते 5 to 7 days. हा लंग्स मध्ये सगळ्यात पहिले त्याचे रिसेप्टर्स स्पाइकचे जाऊन अटॅच होतात आणि ते लंग्सवर जे रिसेप्टर्स असतात त्याचे नाव आहे एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम 2 रिसेप्टर्स, जे लंग्सवर असतात. आणि हे व्हायरसेस जे असतात त्याच्यामध्ये फारसे चेंजेस झालेले आहे, जे म्युटेशन्स झालेले आहे, त्याच्यामुळे हा एकदम नवीन व्हायरस आहे जो बाकीच्या कोरोना व्हायरस पेक्षा फार वेगळा आहे. आणि ह्याचं जो रेप्लिकेशन रिप्रोडक्शन नंबर आहे हा खूप हाय आहे. जसं मी आता सांगितलं होतं 3.2 टाइम्स हा लवकर रेप्लिकेट होतो आणि त्याचमुळे त्याचं स्प्रेड काफी पुष्कळ फास्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे हे ड्रॉपलेट इन्फेक्शन करतं. कोणत्या पण ह्युमन जर इन्फेक्टेड असेल, वेदर इट इज सिम्प्टोमॅटिक और एसिम्प्टोमॅटिक, त्याचं कॉफिंग आणि स्नीझिंगनी त्याचे कोणते पण सलाइवा जसं केलं किंवा आईस मध्ये त्यांनी हात लावलेला असेल किंवा असे कोणते पण नेझल सिक्रिशन्स असतील त्यांच्यामुळे पण दुसऱ्या माणसाला हा इन्फेक्शन करू शकतो. That's why it is highly recommended to protect by wearing gloves and mask, especially mask. सध्या तरी ह्याच्यावर पण रिसर्च चाललाय की काय ह्याचं फिकल कंटॅमिनेशन असतं का, ह्या सगळ्या गोष्टींवर सध्या फारच रिसर्च चालला आहे. सध्या तरी आपल्याला पुष्कळ या व्हायरस बद्दल माहिती आहे, पण तरी पुष्कळ असं आहे जे सध्या तरी माहिती नाही आहे आणि ते येणाऱ्या वेळेत एक्सप्लोर होईल. सतत रिसर्च चाललेले आहे. क्लिनिकल फीचर्स आर विथ हेच फीवर पासून हे सुरू होतं आणि मल्टिपल ऑर्गन फेलियर पर्यंत हे जाऊ शकतं क्लिनिकल सिम्पटम्स. सो सध्या तरी ह्या सगळे जे कॉमन सिम्पटम्स आहे ते अलर्ट वर असतं आणि हे कॉमन सिम्पटम्स आल्याबरोबर it is recommended to get tested for COVID. Real time reverse transcription polymerase chain reaction नावाचा एक टेस्ट असतं, मॉलिक्युलर टेस्ट. त्यांनी कळतं की सार्स कोविड व्हायरसचं जीनोम तुमच्यामध्ये प्रेझेंट आहे का, आणि ते जीनोमला आयडेंटिफाय करायला RT-PCR ला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह आहे रिझल्ट, म्हणजे तो जीनोम डिटेक्ट झाला आहे तुमच्या नेझोफेरेंजियल स्वॅब मध्ये. आणि दुसरं असतं की तुमचं कोविड नेगेटिव्ह आहे, म्हणजे RT-PCR टेस्टच्या थ्रू कोणतंच जीनोम मिळालेलं नाही आहे म्हणून तो पेशंट नेगेटिव्ह आहे. तर असं हे टेस्ट सध्या तरी अवेलेबल आहे आणि हे करतात आहे. आपण पुष्कळ इंडियामध्ये सेंटर्स आहे जिथे हे टेस्ट रेग्युलरली होतात आहे. ट्रीटमेंट
सध्या अँटीव्हायरल ट्रीटमेंट रिकमेंडेड आहे. क्लिनिशियनवर डिपेंड करतं, पेशंटच्या एजवर डिपेंड करतं आणि मिक्स अँड मॅच सध्या क्लिनिशियन्स यूज करतात आहे. त्यांचं मेन जे टार्गेट आहे सध्या क्लिनिशियन्सचं, क्लिनिकल मॅनेजमेंटचं, ते सगळ्यात पहिले आहे की सपोर्टिव्ह मेडिकल केअर द्यायची, ऑक्सिजन सप्लाय द्यायचं, कोमॉर्बिडिटीज आहे तर बघायचं पेशंटची एज काय आहे, मेकॅनिकल व्हेंटिलेटरी सपोर्ट त्यांना प्रोव्हाइड करायचं. आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी ऑलरेडी इस्टॅब्लिश पुष्कळ अँटीव्हायरल ड्रग्ज होत्या जे की टार्गेटेड आहे फॉर सर्टन व्हायरल रेप्लिकेशन थांबवायला. ते रिकमेंड करतात आणि त्याच्यावर ते कॉम्बिनेशन्स मध्ये देतात आहे मेडिसिन्स. पुष्कळदा ही ट्रीटमेंट सक्सेसफुल होते. पेशंटच्या इम्युनिटीवर आपण बोलतो खूप डिपेंड करतं, कारण का त्याची इम्युनिटी जी असते ती तिला ते मोस्ट इन्फेक्टिव्ह स्टेज मध्ये सस्टेन करायला काम देते. आणि ते 5 ते 7 दिवस निघाले त्या पेशंटचे तर मग व्हायरस हळूहळू शरीरातनं बाहेर चालला जातो. मिनिमम डॅमेज करू शकतो जर इम्युनिटी चांगली असली तर, पण तो 1 ते 14 दिवस बॉडीमध्ये रेप्लिकेट होतोच जेव्हा इन्फेक्शन झालं की. सो दिस इज द ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट COVID-19. Thank you very much. नमस्कार मॅम, माझा आवाज येतो ऐकू? हा. हा संपूर्ण कोरोनाच नाही तर कुठलाही विषाणू आणि तो कसा जन्मतो, कसा पसरतो, कसा ओळखायचा, अतिशय छान. म्हणजे प्रत्येक तुम्ही स्वतःच ओळखून घेतलं की प्रेक्षकांच्या मनात नेमकं काय चालू आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण पीपीटी बनवली आणि सादरीकरण केलं आणि बहुतेक बेसिक शंका निरसन तर नक्कीच केलेलं आहे. पण त्या आधारावरती एक 4-5 प्रश्न लाईव्ह मध्ये आता माझ्यापर्यंत पोहोचले ते मी त्यांच्या वतीने मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. एक प्रश्न असा आहे की विशेषतः जगातल्या डेथ रेट मध्ये आणि भारताच्या डेथ रेट मध्ये सुरुवातीच्या काळात तरी नक्कीच खूप कमी त्याचा पर्सेंटेज होतं. आणि त्याचा निकष असा लावला गेला की नाहीतरी ऑक्सिजनशी संबंध आहे, तर भारतीयांना जरा प्राणायामाची सवय आहे, त्याची जीवनशैली तशी आहे, शाकाहार हा एक त्याच्यातला मोठा विषय आहे, आणि नियंत्रित जीवनशैली आणि अनिर्बंध जीवनशैली याच्यातला तो फरक असल्यामुळं आपल्याकडं मृत्यूदर कमी आहे. हा एक. त्याचबरोबर एक ऑब्झर्वेशन असं आहे की लहान मुलं आणि वयस्क यांना तो लवकर अटॅक करतो. तिसरं ऑब्झर्वेशन असं होतं की ज्यांना लंग्स शिवाय सुद्धा जे शुगर, बीपी, हार्ट आणि आणखी अन्य काही आजार आहेत त्यांना यांनी ग्रासलेला आहे. आणि चौथं एक ऑब्झर्वेशन आहे की साधारणपणे पुरुषांची मृत्यूची संख्या जास्त आहे महिलांपेक्षा. तर हे ऑब्झर्वेशन्स लोकांनी आपल्या वाचनातून, आपल्या निरीक्षणातून पुढे मांडलेली आहेत. तर यावरती नेमकं एक संशोधक म्हणून आपलं काय म्हणणं आहे? तुमचा प्रश्न बिलकुल अप्रोप्रिएट आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये 2-3 फॅक्टर्स आहे जे पुष्कळ काम करतात. एक तर आधी आपण हे म्हणू की इंडियामध्ये डेथ रेट कमी होतं या व्हायरसचं इनिशियल स्टेजेस मध्ये. त्यावेळेस आपण हे म्हणू शकतो की आपण पुष्कळ डिसिप्लिन केलं होतं. व्हायरसला स्प्रेड न व्हायसाठी पुष्कळ प्रिकॉशन्स झाले होते त्यावेळेस इनिशियली. पण ते आता नेहमी करता करणं खूपच कठीण होतं करणं. पण जी गोष्ट ऍक्च्युली मेंटेन करते सध्या जे लोक सर्व्हाइव्ह होतात त्याच्यामध्ये इम्युनिटी फार मोठा त्याचा कॉन्ट्रीब्युशन असतो. कारण का हा जो व्हायरस आहे हा 3 स्टेज मध्ये असतो. पहिला असतं एसिम्प्टोमॅटिक,
इन्क्युबेशन पिरियड विथ ऑर विदाउट व्हायरस, म्हणजे तुम्हाला डिटेक्शन होईल. सेकंड असतं सिम्प्टोमॅटिक विथ व्हायरस टायटर, माइल्ड व्हायरस टायटर. आणि थर्ड असतं सिव्हिअर केसेस, त्याच्यामध्ये हाय व्हायरल लोड असतो. तर हे तिन्ही स्टेज, म्हणजे असं नसतं की ज्याला कोविड झालेला आहे त्याची डेथ होणारच आहे किंवा त्याला सिम्पटम्स नाही येतात आहे, त्याचं सिव्हिअर नाही होणार आहे, काही कधीही होऊ शकतं. तर आता स्टेज 1 जर आपण म्हटली तर त्याच्यामध्ये बॉडीमध्ये पुष्कळ इनेट इम्युनिटी किंवा अडॅप्टिव्ह इम्युनिटी असते. त्यावेळेस व्हायरसला तो माइल्ड करू शकतो, वॉश आउट करू शकतो आपली बॉडी. तर त्यावेळेस जर आपण आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी चांगली असली आणि काही कोमॉर्बिडिटीज नसल्या, म्हणजे बाकी आपली बॉडी, जसं आपण एखादं इंजिन बघितलं तर तो इंजिन आता फुल पॉवर मध्ये असेल तर तो एकाच ठिकाणी जाईल. पण तो जो इंजिन आहे त्याच्यावर आपण 4-5 लोड लावून ठेवले आहे, म्हणजे डायबिटीज पण आहे, हायपर टेन्शन पण आहे, बाकी पण गोष्ट आहे, तर त्याचा एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. तर आता त्याच्यामध्ये त्या डिस्ट्रीब्युशन मध्ये देर इज अ पॉसिबिलिटी की अशा लोकांची इम्युनिटी थोडी कमी असेल आणि ते स्टेज 1 पासून 2 मध्ये आणि स्टेज 2 पासून 3 मध्ये येऊ शकतात. तर अशामध्ये स्टेज 1 आणि 2 चे इंडियामध्ये पुष्कळ लोक आहे. एसिम्प्टोमॅटिक सध्या तरी असं रिसर्च म्हणतात आहे की आहे, आणि लॉकडाऊन वगैरे फ्री झाल्यामुळे देर इज अ पॉसिबिलिटी की लोकांना ताप येईल आणि दे मे बी सिम्प्टोमॅटिक आणि कोविड नेगेटिव्ह पण असतील, पण दे मे बी कॅरियर ऑल्सो. तर जे सिव्हिअर मध्ये जे जातात लोकांना, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आणखीन ऍड होतात. एक तर म्हणतात रिसर्च पेपर की इम्युनिटी इज द वन थिंग, कोमॉर्बिडिटी, आणि दुसरं एक फार इंटरेस्टिंग फॅक्टर जे येत आहे ते असतं HLA जीन. आपलं जो जेनेटिक कॉम्पोनेंट आहे, जो आपल्याला एक HLA नावाचा मेजर हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी अँटीजन लोसाई आपल्याकडे असतो जीन मध्ये, त्याच्या एक कॉपी मदर आणि एक कॉपी फादर मधून येते आणि ती आपल्या बॉडीचं इम्युनिटी ससेप्टिबिलिटी डिसाइड करते. तर इंडिव्हिज्युअल पर्सन मध्ये तो HLA कसा आहे आणि ते पण खूप डिपेंडेंट होईल की हा व्हायरस तुमच्यामध्ये सिव्हिअर राहील की माइल्ड राहील आणि तुम्ही त्याला कसं फेस करणार आहात. आणि मेल ची जी मोर्टॅलिटी होती आणि इन्फेक्शन रेट होतं, नॅचरली ते सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये रिसर्च पेपर्स मध्ये सांगितलंय की हो त्याच्यामध्ये जास्त नंबर आलाय. त्याच्यामध्ये रिझन्स होते, स्मोकिंग वॉज द वन फॅक्टर विच वॉज देअर इन मेल्स, आणि त्यांची कोमॉर्बिडिटीज, हार्ट, डायबिटीज ह्याच्यामुळे. आणि फिमेल्स मध्ये एक एक्स्ट्रा आपल्याकडे क्रोमोझोम असतो फिमेल्स मध्ये, दॅट इज XX क्रोमोझोम्स. तर ते दोन्ही इम्युनिटी करता आपल्याला प्रोटेक्ट करतात आणि मेल्सची इम्युनिटी थोडीशी त्यामुळे कमी असते. आणि छोटे मुलांमध्ये तर नॅचरल इम्युन सिस्टम थोडं कमी असतं, तर त्यांच्यामध्ये जर एक्सपोज झाला तर हा व्हायरस त्यांच्या इम्युन सिस्टममुळे डेडली होऊ शकतं. पण कोमॉर्बिडिटीज च्या लोकांना त्यांच्या इम्युनिटीमुळे हा त्रास देऊ शकतो. आणखी एक टर्मिनॉलॉजी ऐकायला मिळते ती म्हणजे हर्ड इम्युनिटी. आणि त्या हर्ड इम्युनिटीचा निमित्ताने आपोआपच सगळ्यांमध्ये ती ग्रुपमध्ये पसरत जाईल आणि आपोआप हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि ते निगेटिव्ह बनत जातील, असा एक आशावाद. क्या तो आशावाद होता की भ्रम होता, हे एक्सपर्ट सांगू शकतील. खरंच अशा प्रकारचे त्यातनं एक मात्र निश्चित झालं की लोकांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये या बाबतीतली एक प्रकारची धास्ती, भीती आणि सावधगिरी होती, ती त्या हर्ड इम्युनिटीच्या तत्कालिक तुमच्या कन्सेप्टमुळं ती भीती गेली आणि ते मुक्तपणे बिना मास्कचे, बिना म्हणजे संपर्क टाळण्याचे जे आधी पहिले 2 महिने त्यांनी जे सांभाळलं ते आता मुक्तपणे होत आहेत आणि त्यामुळे संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे का? आणि खरंच हर्ड इम्युनिटी ही हे वास्तव आहे का? म्हणजे असं काही असू शकतं का? व्हायरल इन्फेक्शन मध्ये हर्ड इम्युनिटी खूप मेजर रोल प्ले करते. आणि पण तो व्हायरसचं नेचर कसं आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. जसं आपण इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हटलं, सर्दी खोकल्याचा व्हायरस म्हटला,
तो दरवर्षी येतो आणि नवीन नवीन व्हायरस, आपल्याला वाटतं आपल्याला सर्दी खोकला झालाय, पण आपल्याला दरवर्षी एक नवीन व्हायरस इन्फेक्ट करतो सर्दी खोकल्याचा. पण त्याचा आपण इम्युनिटी डेव्हलप आपल्या बॉडीमध्ये होते आणि ती इम्युनिटी आपल्याकडे मेमरीमध्ये पण असते. नेक्स्ट इयर आपल्याला प्रोटेक्ट पण करते फारसं. तर त्यांच्यामध्ये पण हा व्हायरस स्वतःच इतका डेडली आहे की आपण हर्ड इम्युनिटीच्या डेफिनेशननी जर गेलो, हर्ड इम्युनिटी म्हणजे असं असतं की तुम्हाला या व्हायरसपेक्षा प्रोटेक्शन मिळेल जेव्हा 60 to 80%, मोस्टली ऑन द हायर साईड 80% पॉप्युलेशन इन्फेक्ट होऊन जाईल, तेव्हा कम्युनिटीमध्ये म्हणजे त्या पॉप्युलेशन मध्ये हर्ड इम्युनिटी येऊन जाईल. पण हा व्हायरसच इतका डेडली आहे की आपण हर्ड इम्युनिटीचं एक्सपोजरसाठी थांबू नाही शकत, कारण का त्याच्यामध्ये त्याचा इन्क्युबेशन टाइम आणि त्याचं जे इन्फेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे जर कोणाला इन्फेक्ट झाला तर हा खूप डेडली आहे. तर ह्याच्याकरता आपलं जे नेक्स्ट आहे ते आपली इम्युनिटी आणि आपल्याला वॅक्सिन किंवा अँटीव्हायरल ड्रग्सच वेट करावं लागेल. विशेषतः सांगितलं जातं की बी कॉम्प्लेक्स म्हणजे B12 पासून सगळे त्याच्यातले जे त्या फॅमिली मधले आहेत ते किंवा C विटॅमिन हे इम्युनिटी जास्त वाढवणार असतं आणि त्यामुळे आवळा असेल किंवा विविध प्रकारचे लिंबू वापर असेल, ही सगळी आपली आयुर्वेदिक व्यवस्था, त्यानंतर आयुष मंत्रालयाने जे काढा सांगितला ज्या पद्धतीचा, त्याचा एक थोडासा इम्पॅक्ट, त्याचा चांगला वापर पण झाला, पण त्याचा अतिरेक झाल्यामुळे उष्णता वाढली शारीरिक आणि त्याचे वेगळे हे झाले, परंतु तो अत्यंत उपयुक्त होताच होता. लोकांना असं वाटत होतं की आपण जास्त घेतलं म्हणजे जास्त लवकर आपण सुरक्षित राहू, पण त्याचे दुष्परिणाम, कुठलाही अतिरेक हा दुष्परिणाम जाणवतो अतिरेकाने, त्यातलाच हा एक प्रकार होता. तर आपल्याला आता हा विषय एवढा व्हास्ट आहे समजून घ्यायला आणि त्याबद्दलच सगळीच बेसिक इन्फॉर्मेशन आपण देताय शेवटच्या टप्प्यात, कारण बऱ्यापैकी आपण तास सव्वा तास ही मुलाखत हे करतोय. मुळात लोकांची क्युरियोसिटी आहे, अशा प्रकारचं जे आधीच्या विषाणूंना वॅक्सिन सापडलं तशा प्रकारचं वॅक्सिन हे बनू शकणार आहे का, किती त्याबद्दल आपण त्याची वाट पाहिली पाहिजे, म्हणजे खरंच आशावाद त्याच्यातला किती राहायला पाहिजे, आणि साधारणपणे अशा प्रकारच्या वॅक्सिन बनायला वेळ किती लागत असतो. दर महिन्याला 15 दिवसाला कुठला तरी देश सांगतो की आमचं वॅक्सिन तयार आहे, आणि त्या घाई गर्दीमध्ये आता लेटेस्ट असं कळतं की कोलंबिया सारखी युनिव्हर्सिटी आहे आणि त्यांनी आपलं टेस्ट जे वॅक्सिन तयार केलं होतं ते आता लोकांना हे करणं वापरणं थांबवलंय, कारण त्याचे वेगळे परिणाम येत आहेत. तर एखाद्या वॅक्सिन बनण्यासाठी साधारण पिरियड कसा लागतो आणि या ऍक्च्युली पर्टिक्युलर वॅक्सिनसाठी किती वेळ आपण आपला पेशन्स ठेवला पाहिजे आणि अधिक सावधानता बाळगली पाहिजे? नक्कीच खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. वॅक्सिन बनवायला जर आपण विचार केला तर वॅक्सिन आपले किती 3-4 स्टेजेस मध्ये होतात. जर पहिले असतं आपलं प्री क्लिनिकल म्हणजे त्याच्यामध्ये त्या वॅक्सिनला आपण सेल लाईन मध्ये किंवा ॲनिमल मध्ये टेस्ट करतो. जर तुम्ही कोणत्या तरी प्रोटीन पार्ट केला आहे, जसं मी आता आपल्या प्रेझेंटेशन मध्ये पण सांगितलं की आपण इनऍक्टिव्हेटेड किंवा लाईव्ह वॅक्सिन बनवू शकतात सायंटिस्ट लोक, आणि ते डिफरंट कॉम्बिनेशन्स मध्ये असतात. कधी कधी कोणत्या तरी वेक्टर बरोबर टाकतात, म्हणजे कोणत्या तरी व्हायरस बरोबर त्याला इन्सर्ट करतात, रिकॉम्बिनेंट असतात, पुष्कळ टाईप्सचे वॅक्सिन असतात, त्याची डिलिव्हरी सिस्टम्स पण असते. तर त्या वॅक्सिनच्या ह्याच्यावर न जाता आपण हे बघूया की किती जर तो प्रॉडक्ट तुम्हाला मिळाला, जर तो प्रोटीन तुम्हाला मिळाला तर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर फर्स्ट असतं प्री क्लिनिकल, तर लॅबमध्ये होतं, ॲनिमल सेल लाईन आणि ॲनिमल्सवर होतं. सेकंड टेस्ट होतं स्टेज 1, फेज 1. तर फेज 1 मध्ये ठराविक हेल्दी व्हॉलेंटियर्सला आम्ही घेतो आणि त्यांना ते जे पण प्रॉडक्ट असेल ते त्यांना देतो आणि त्यांचा इफेक्ट बघायचा असतो. आणि ते पूर्ण स्टडी कमीत कमी 3-4 महिन्याची असते. त्याच्यानंतर स्टेज 2 वर येतो. स्टेज 2 वर म्हणजे रॅन्डम 2 ग्रुप्स घेतो, म्हणजे एज वाईज डिस्ट्रीब्युशन करून की मुलामध्ये मेल फिमेल असं करून ऑर्गनाइज वे मध्ये थोडंसं फेज 2 मध्ये होतं. त्याच्यामध्ये 100 ते 500 लोक असू शकतात. स्टेज 2 च्या नंतर फेज 1 च्या नंतर फेज 2 येते, त्याच्यामध्ये नंबर वाढतो आणि मग जेव्हा आपली स्टेज 3 संपते
आणखीन लार्ज पॉप्युलेशन मध्ये. आणि या पूर्ण दौरान जे जे त्यांचे ऑब्झर्वेशन असतात, काही कमी जास्त झालं तर ते त्याला करेक्शन पण करत असतात त्याच्यामध्ये. तर ते सगळं टाइम कॅल्क्युलेट जर आपण केलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी जर नॉर्मल याच्यामध्ये गेलो तर 5-6 वर्ष तर आपल्याला वॅक्सिन डेव्हलपमेंट मध्ये पूर्ण फेज मध्ये जाऊ शकतात. पण आता सगळं एक्सपिडेट झालंय आहे. त्याच्यानंतर एक इमर्जन्सी ऑथरायझेशन असतं, ते अप्लाय करावं लागतं लायसन्स करता. आणि ते जे जेव्हा झालं त्याच्यामध्ये एक हाय कमिटी बसते, ते लोक पुष्कळ इव्हॅल्युएट करतात आणि त्याच्यानंतर ते लायसन्स मिळतं फॉर मास प्रोडक्शन. पण आता काय पेंडेमिक झाल्यामुळे WHO गायडन्स मध्ये 175 क्लिनिकल ट्रायल सध्या स्टेज 2 किंवा स्टेज 3 मध्ये चाललेल्या वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये. त्याच्यामध्ये जे 3 मुख्य आहे ते आहे आपलं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं फेज 3 क्लिनिकल ट्रायल्स, आणि दुसरं आहे मॉडर्ना, हे US मध्ये चाललेलं आहे. इंडियामध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची केलेलं जे ट्रायल्स आहे त्यांचं त्यांनी एक पार्ट आपल्याला दिलाय सिरम इन्स्टिट्यूटला. तर त्यांच्याच ह्याचं फेज 2 मध्ये आपण लोक त्याला ट्रायल मध्ये आणलं आपल्या पॉप्युलेशन करता. आणि रशिया यांनी आता एक लॉन्च केलाय स्पुटिक, मग फायझरनी बनवले आहे. तसे ते 4-5 जे आहे ते पुष्कळ लास्ट स्टेज मध्ये आहे आणि त्यांच्या हिशोबाने वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं सगळ्यांचं मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे. तर ज्यांचे पण रिझल्ट निघतील ते व्हेरियस प्लॅटफॉर्म्सवर अनालाइज होऊन निघतील. तर इथं खूप चांगलं होईल की आपल्याला एकच स्टडी 4 पॉइंटवर करण्यापेक्षा वेगळे वेगवेगळे वॅक्सिन 5च्या कंट्रीमध्ये होतात आहे. तर आपल्याला सगळ्याच त्याचं एंड रिझल्ट बघायला मिळेल. आणि जसं ज्या स्पीडमध्ये होत आहे तो जे लिटरेचर आणि अपडेट्स येतात आहे त्याच्यामध्ये असं वाटतंय की नेक्स्ट इयर 2021 मध्ये मार्च टू जून जुलै पर्यंत ह्याची वॅक्सिन इन यूज किंवा लायसन्स त्याला कोणत्या तरी एका ह्याला मिळेल. आणि रोज जे अपडेट्स येतात ते गरजेचे पण असतात, कारण का ते अपडेट्स नाही आले तर त्याच्यामध्ये आपल्याला कळणार नाही की काय प्रोग्रेस चाललाय. ते लोक देतात लोकांना आणि मग त्याच्यावर स्टडी करतात आणि त्याच्यामध्ये काय बदलाव येतात ते स्वतः आपल्या लॅबमध्ये करतात. आपण आता भारतामध्ये तरी आपण आता फक्त 6 महिन्याचे आहोत आणि आपण त्या वॅक्सिनचा एक चांगलं रिझल्ट येण्यासाठी कुठल्याही याला नॉर्मल आपण 6 वर्षाचा कालावधी सांगताय. तर त्यामध्ये 6 महिने आणि 6 वर्ष यातला कितीही फास्ट आपण सगळे आशावाद जरी केला तरी तुमच्या सांगण्याप्रमाणे हा सगळा पिरियड हा साधारणपणे 1.5 वर्ष तरी किमान लागेल असं आहे सुरुवातीपासून आतापर्यंतचा. म्हणजे आपण जून 2021 ची वाट पाहतोय. आता ही मुलाखत ऐकणारे असो किंवा कुठलेही असो त्याच्यात सरकार पण अत्यंत गंभीर आहे. तर त्यांनी म्हणजे इकॉनॉमीचा सांभाळ प्रश्न आहे, ऍग्रिकल्चरचा प्रश्न आहे, इंडस्ट्रीचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, याचा विचार करून एक एक गोष्ट हळूहळू मोकळी केली असली तरी सुद्धा 2 गोष्टी आणखीन पूर्णपणे कठोरपणे थांबवल्या आहेत. त्या म्हणजे प्रार्थना स्थळ आणि शाळा म्हणजे शालेय शिक्षण. या 2 गोष्टीवरती आजही ते अगदी फर्म आहेत. त्याचं कारण हेच आहे का? आणि हे सर्व पालकांनी सुद्धा समजून घेणं आणि संस्थाचालकांनी पण समजून घेणं की हे शैक्षणिक वर्ष आपल्याला असंच वर्क फ्रॉम होम किंवा स्टडी फ्रॉम होम ऑनलाईन याच पद्धतीने जायचंय की ही संपूर्ण पिढीच आता संपूर्णतः वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईनला स्थिरावणार आहे. त्यांनी आपली सवय करून घेतली पाहिजे आणि एक पूर्ण पिढीचं परिवर्तन या निमित्तानं घडणार आहे का? हो, म्हणजे हा खूपच सिरियस इश्यू आहे आणि नॅचरली म्हणजे आता आपण गव्हर्नमेंट फ्रंटवर जर बघितलं तर फारच मोठा त्यांच्याकरता एक चॅलेंज आहे की आता कसं हे हँडल करायचं. कारण का आपण आपल्या पॉप्युलेशनला एक्सपोज नाही करू शकत आणि कोणते असे डिसिजन घेऊ नाही शकत त्याच्यामध्ये हे होईल की हे नंबर वाढेल. तर मला तरी वाटतं की सोशल डिस्टन्सिंग आणि हे जे आपण आता WHO गाईडलाईन्स वगैरे आहे प्रोटेक्शन करता ते तर नक्कीच करायला पाहिजे. आणि जे एल्डरली आहे आणि जे लहान मुलं आहे
त्यांना तर खूपच प्रोटेक्शन आणि त्यांच्याकरता तर त्याच गाईडलाईन सुरू राहायला पाहिजे. जे मिडल एज आहे, त्यांची चांगली इम्युनिटी आहे, त्यांनी विथ सोशल डिस्टन्सिंग आपली इम्युनिटी मेंटेन करून ठेवायला पाहिजे. तर मग हळूहळू हा व्हायरस जर आला आणि तोपर्यंत वॅक्सिन नाही होत आहे तोपर्यंत तुम्हाला कमी त्रास देऊ शकतो. पण आपण हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की याची स्टेज 1 आणि स्टेज 2 असते. तर पुष्कळ लोक माइल्ड एसिम्प्टोमॅटिक आणि असे असतील, सगळ्यांना सिव्हिअर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस नाही होणार आहे. ती एक खूपच महत्वाची गोष्ट सगळ्यांना कळायला पाहिजे. म्हणून असं घाबरायची गरज नाहीये. स्टेज 1 स्टेज 2 मध्ये पुष्कळ आपली पॉप्युलेशन कव्हर होते. समजून घ्या अर्धी पॉप्युलेशन. फक्त 10 to 13 to 12%, आता मला एक्झॅक्ट पर्सेंटेज नाही आठवत आहे, पण दॅट इज ओनली एक्सपोज फॉर सिव्हिअर. आणि त्याच्यामध्ये इम्युनिटी, HLA आणि बाकीच्या कोमॉर्बिडिटीज पुष्कळ रोल प्ले करतात. मॅम, आपण एक विषय असा चर्चेत बोलत होतो की मिनिमम आपल्याला जून 2021 पर्यंत तर अलर्ट राहायचंच आहे, सजग राहायचं आहे, काळजी घ्यायची आहे. हे सगळं करत असताना एकीकडे आपण पाहतोय की काही कुटुंब स्वतःहून अतिशय सर्व तऱ्हेची काळजी घेत आहेत आणि कदाचित ती इतरांना ही अतिरेकी काळजी घेत आहेत, एक प्रकारची हे घाबरून ही करत आहेत, असा एक प्रवाद, असे एक चित्र त्यांचं निर्माण झालेलं आहे. आणि एकीकडे मला काही होत नाही, मला माझी तब्येत चांगली आहे, अशी बेफिकिरी पण दुसरीकडे आहे. ते मग तिथे मास्क न वापरणं असेल किंवा कुठेही सॅनिटायझेशन न करणं असेल, हात न धुणं असेल, हे दोन टोक आहेत. आधी जेवण बाहेर कुणी जात नव्हतं, तर हळूहळू बाहेरचं जेवण जेवणं किंवा बाहेरून जेवण मागवणं हे पण चालू आहे. शाळा कॉलेजमध्ये आपण, ऑफिसमध्ये आपण सहजपणे वावरणं चालू आहे. एकीकडे हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे एक प्रकारचा ऍस्ट्रॉनॉट जसा असतो तशा प्रकारे त्याचं पूर्ण काळजी घेऊन जाणं चालू आहे. त्याच वेळेस कितीतरी डॉक्टर्स, अगदी डेंटिस्ट सुद्धा आता म्हणजे त्यांनी सुरू केलंय आपलं क्लिनिक, असं पण आहे. तर या विषयामध्ये घरी आणि दारी नेमकं आपण कसं वागलं पाहिजे, अजूनही कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याची थट्टा न होता ती सावधानतेकडे कसं वळलं पाहिजे, हे आपण जरा समजावून सांगा. नक्कीच. म्हणजे सगळेच थोडे कन्फ्यूज झाले आहे. जे लोक करतात आहे खूप प्रिकॉशन, त्यांना तेच म्हणतात आहे की अरे कुछ नहीं होगा, डरने की क्या बात है, थोडा ज्यादा ही कर रहे हो. बट आय थिंक जे तुम्ही म्हणताय आहे की घरी आणि दारी काय काय प्रिकॉशन आहे, हे आहे ह्या व्हायरसनी आपल्याला एक तर लाईफस्टाईल चेंज करायला काही म्हणजे ऑप्शन दुसरा काहीच नाही, ते तर आपल्याला करायचंच आहे. तर सगळ्यात बेस्ट जे आहे ते जी गव्हर्नमेंटची गाईडलाईन्स आहे, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि गुड हेल्थ अँड हायजीन, तर ते तर तुम्हाला करायचंच आहे. ते नेहमीच आपल्या लाईफमध्ये आता विचार करायला पाहिजे या गोष्टीचा आणि त्याला सिन्सिअरली आणि रेग्युलरली करायला पाहिजे. आता घरी तुम्ही काय काय प्रिकॉशन करू शकता, कारण का घर 2-3 1 महिना 2 महिना गरमीची सुट्ट्या पण लागायच्या मुलाच्या, तर त्या आपल्याला सवय आहे. पण आता नेहमी करता आपण या लाईफस्टाईल मध्ये कसं राहू शकतो, पण आपल्याला रेग्युलर कामं पण करायचे, तर आपण आपली लाईफस्टाईल थोडी चेंज करू शकतो. आपण आपल्या हेल्थला बघता बघता आपले जे सोशल डिस्टन्सिंगचे काय काय की पॉइंट्स आहे, एक तर आपल्याकडे आपले डोमेस्टिक हेल्प येते, आपण ग्रोसरी करायला जातो आणि आपण बाकीच्या आजूबाजू लोकांशी सोशलायझिंग करतो. हे 3 मुख्य गोष्ट आपल्या घरी राहून आपण या गोष्टींमध्ये एक्सपोज होऊ शकतो. तर आपल्याला जी ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, दॅट मीन्स की जो पण सिम्प्टोमॅटिक किंवा एसिम्प्टोमॅटिक पेशंट असेल तो तुम्हाला तुमच्या जवळपासच असू शकतो आणि त्याच्या श्वासानी किंवा त्याच्या बोलण्यानी, त्याच्या जो सलाइवा थोडस बोलतो आपण, तरी थोडस सलाइवा निघत असतं आपण बोलतो, त्यांनी पण आपल्या एरोसॉल्स मध्ये ते व्हायरस असू शकतो. आणि ते एरोसॉल जेव्हा कुठच्या पण हार्ड सरफेसवर पडतात तिथे तो व्हायरस 2 ते 3 तास राहू शकतो.
तो हार्ड सरफेस काही असू शकतो, लिफ्टचं बटन असू शकतं, कोणची भिंत असू शकते, किंवा आपल्या घरातला येणारं कोरिअरच्या थ्रू सामान असू शकतं, की तेव्हा तुम्ही कोणाकडे गेला असाल किंवा शॉपिंग करायला गेला असाल तर तिथे काही हार्ड सरफेस असेल, तिथे ते व्हायरस असू शकतो. म्हणून काही लोक ग्लव्स घेतात, पण ग्लव्स घालण्याचं पण खूप डिसिप्लिन असतं, मास्क घालायचं पण खूप डिसिप्लिन असतं. फक्त मास्क घालायचा म्हणून घालायचं नसतो, त्याचं प्रॉपर मास्क नाही घातला तर काही उपयोग नसतो. तर आपण मास्क आणि ग्लव्स दोन गोष्टींसाठी घालतो आहे हे स्वतःला समजायला पाहिजे. पहिली गोष्ट स्वतःचं प्रोटेक्शन आणि दुसरी गोष्ट दुसऱ्यांचं पण प्रोटेक्शन. हा जर मनात भावना आली की हे फक्त माझ्या करता नाहीये, हे दुसऱ्या प्रोटेक्शनचं पण आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या सोसायटीचं आणि फायनली आपल्या सिटीचं आणि देशचं आहे, ते जे मनात भावना आली तर तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन बनू शकता. फक्त डॉक्टरच नाही, फक्त सायंटिस्ट नाही, आज सगळ्यांना मदतची गरज आहे तुमची, की तुम्ही पण त्याच्यात पूर्ण योगदान द्या. तर तुम्हाला मास्क कोणचा घालायचा आहे, किती वेळ घालायचा आहे, त्याचं डिस्पोज कसं करायचं आहे. घरी येऊन असं नाही व्हायला पाहिजे की घरी आले आणि बेडरूम मध्ये मास्क घेऊन चालले गेले आणि तिथेच अलमारीवर ठेवून दिला. मास्क जर तुम्ही घालत असाल तर यू आर यू शुड बी व्हेरी व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन. तुमच्या हातात तुम्ही इन्फेक्शन पसरवायचं पूर्ण तुमच्या हातात आहे. तुम्ही जे मास्क घालताय तुम्ही घराच्या बाहेर ते काढा किंवा डायरीवर सुकवायला ठेवून द्या. तुम्ही N95 मास्क 3 ते 4दा घालू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही वॉश करू शकता त्याला आणि N95 मास्कवर 1 2 3 4 आम्ही लोक पण असं लॅबमध्ये करतो, 1 2 3 4 असं नंबर टाकून ठेवतो. जर मी आज 1 नंबर घातलाय तर मी नेक्स्ट डे 2 घालीन आणि 1 धुवायला टाकीन. तर मला माहित राहील की 1 आणि 2 2 ते 3 दिवस उन्हात सुकलेले आहे. आता मी आज त्याचा 4th 5th डे मी नंबर 1चा मास्क घालीन. असं तुम्ही जर 4 ते 5 मास्क घेतले तर तुमचे 2-3 महिने आरामात त्या 4-5 मास्क मध्ये निघू शकतात. तसंच ग्लव्सचं पण प्रिकॉशन आहे. जर तुम्ही ग्लव्स घातलेला आहे तर तुम्ही खूप जास्त इन्फेक्शन पसरवू शकता. त्याच्यापेक्षा तर नाही घातलेलं बरं असतं, कारण का तुम्ही तर स्वतः प्रोटेक्टेड आहात मास्क घालून, ग्लव्स घालून, पण तुम्ही लिफ्टला हात लावताय, कुठे कोणाच्या डोरबेलला हात लावताय, तर तुम्ही ऑफिस मधून किंवा स्कूल मधून कुठूनही येतात ते इन्फेक्शन तिथपर्यंत तुम्ही पोहोचवता आहात. तर तुमचे क्लोथ्स, तुमचं ग्लव्स, तुमचं मास्क हे तुमचे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहे. सध्या ते तुम्हाला प्रोटेक्ट करतात आहे तुमच्या बॉडीला, पण त्याची केअर तुम्हाला करायची आहे. दुसरी गोष्ट, सामान, भाजी, आपण तसं पण भाजी घेतो तर धुतो घरी येऊन. तुम्ही भाजी धुवून खा. ज्याच्यामध्ये जे पालेभाजी असतात ते तो वॉश केल्यावर ठीक होऊन जाईल. पण जे हार्ड सरफेसच्या भाज्या आहे, जसं की टोमॅटो आहे, वांग आहे, काकडी वगैरे, जसं स्किन थिक असते त्याच्यावर पण व्हायरस असू शकतो. थोडस ऍपल वगैरेवर तुम्हाला ते प्रॉपर वॉश करायचं आहे आणि थोडी प्रिकॉशन घेतली तर काही हरकत नाहीये. तुमच्याकडे काम करणारे जे येतात आहे त्यांना तुम्ही त्यांचं आणखीन कुठे कुठे जातात आणि त्यांच्याकडे प्रॉपर मास्क आणि हे आहे की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, त्यांना इतकं समजणार नाही. तर तुम्ही एन्श्योर करा की त्यांना तुम्ही एक्स्ट्रा मास्क द्या, त्यांना एज्युकेट करा आणि त्यांना सॅनिटायझिंग वगैरेच्या बद्दल सांगा, स्वतः प्रोव्हाइड करा आणि त्यांना तुम्ही बोलवू शकता. जर प्रॉपर हेल्थ हायजीन ठेवलं तर तुमच्याकडे छोटे मुलं आणि मोठे लोक, एल्डरली पीपल आहे, तर तुम्ही आपल्या जे डोमेस्टिक हेल्पर्स आहे त्यांच्यासाठी एक सेट ऑफ क्लोथ्स आपल्या घरी ठेवू शकता की तुम्ही या आणि तिथे आमच्या बाथरूम मध्ये जा, हात पाय धुवा, दुसरे कपडे घाला, आपल्या घरचे कपडे ठेवून द्या आणि त्यांनी काम करा आणि मग पुन्हा आपले कपडे किंवा ते करून चालले जातात. तसं छोट्या छोट्या लाईफस्टाईल चेंजेस मध्ये आणि प्रिकॉशन मध्ये तुम्ही करू शकता. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपण एक्सपोज असतो, स्पेशली जर आपण स्कूल ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसमध्ये 2 गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक तर असतं फाईल मुवमेंट, पेज, पेपर, पेन्सिल आपण तोंडात टाकतो किंवा आपल्या पॉकेटमध्ये असतं, त्यांनीच आपण लिफ्ट पण करतोय, त्यांनी आपण येतो आणि फाईल्स तुमच्याकडे पुष्कळ सेक्शन मधून येतात. तर मेक शुअर की तिथे जर जमलं लोकांना, ऑफिसर्सला, तर सॅनिटायझिंग बॉक्सेस असतात त्याच्या थ्रू
आणतात किंवा आजकाल ऑनलाईन स्कॅन करून पण येतात. अदरवाईज तुम्ही प्रॉपर मास्क घालून त्याला करा. आणि हँड वॉशिंग सारखं तर काहीच मी ते मध्ये विसरली बोलायला ग्लव्स जेव्हा बोलत होती, की ग्लव्स पेक्षा तुम्ही प्रयत्न करा की मल्टिपल टाइम्स तुम्ही हँड वॉश करता. नॉट नेसेसरली विथ द मेडिकेटेड सोप, बट एनी सोप विथ फ्रिक्वेंट हँड वॉशिंग, त्याच्यासारखं प्रिकॉशन काहीच नाहीये. आणि सवय करायची आहे आम्हाला हात बांधून बसायची आहे, जी आपल्याला डोळ्यात किंवा नाकात किंवा तोंडाला हात लावायची सवय असते, त्याला बिलकुल नाही करायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक टोबॅको खातात किंवा पान वान चुई करतात, त्या लोकांना प्रिकॉशन घ्यायचे की तिथं म्हणजे जनरल अवेअरनेसची आधीपासूनच होती हायजीन, की तुम्हाला ओरल हायजीन मेंटेन करायची आणि तुम्हाला बघायचं पण आहे की तुम्ही कुठे त्याला स्पिट करत आहात. या सगळ्या छोट्या छोट्या प्रिकॉशन्स फार इम्पॉर्टंट झालेल्या आहे सध्या. पण तरी मला तरी वाटतं की आपण पुष्कळ शिकलो आहे, कारण का आपल्या गव्हर्नमेंटचं जे होतं स्वच्छता अभियान, त्यांनी आपल्याला समहाऊ या 3-4 मागच्या वर्षात ट्रेन केलं की खराब म्हणजे घाणेरडं आणि साफ काय असतं. तर ऍटलीस्ट इंडियाची लोक या ह्याच्यात पहिलेपासून ट्रेनिंग मध्ये होत्या, तर त्यांना ते अडॅप्ट करायला फारसं त्रास नाही झाला. तर हे कंटिन्यू आता आम्हाला करायचंच, नेहमी करता. आता हे नाही म्हणू शकत मी की जून 2021 पर्यंत करायचंय. नाव दिस इज गोइंग टू बी न्यू नॉर्मल, दिस इज गोइंग टू बी आवर न्यू लाईफस्टाईल. वी हॅव टू चेंज आवर सेल्फ. दुसरी गोष्ट, एसी डक्ट्स जे असतात मॉल वगैरे मध्ये, ते लोक पण आता बघतात आहे आणि बायोमेडिकल इंजिनियर्स त्याच्यावर काम करतात आहे की त्यांचे जे एसीचे डक्ट्स असतात त्याच्यामध्ये कोणते असे फिल्टर्स लावायचे जे आमच्या लॅब्स मध्ये असतात. त्याच्यामध्ये हिपा फिल्टर्स असतात, ते टायनी मायक्रो ड्रॉपलेट्स पण कॅच करतात आणि त्याच्यामध्ये बर्न युनिट पण असते मागे, म्हणजे तिथून जे एरोसॉल किंवा ड्रॉपलेट जातात ते फिल्टर होऊन पुढे जर निघाले तर ते बर्न होऊन निघतात. तर तसे सगळे फिल्टर्स आणि ते सगळं आता इम्प्लिमेंट होईल. मॉल्सचं पण होईल, पीव्हीआरचे पण पुष्कळ सेटिंग्स चेंज होतील. आपल्याला आता बघायचं आहे की आपल्या तर्फून आपण काय करू शकतो ह्याचा हेल्प. आणि गव्हर्नमेंट आणि बाकीचे जे जसं जसं ह्याच्याबद्दल कळतंय ते इम्प्लिमेंट होतीलच लार्ज स्केल मध्ये. तर सेल्फ डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट राईट नाव. आपण जे सांगत होता त्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन म्हणजे आपण जीवन शिक्षणच, जीवनाचं शिक्षण ते देत आहे आपल्याला. आपलं पूर्ण वर्तनच बदलायचं आहे हे शिकवत आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता खरं तर प्रश्नांची खूप मोठी मालिका जरी असली तरी मी सगळ्या प्रेक्षकांना हे आवाहन करू इच्छितो की आपले प्रश्न संपणार नाही आहेत. आपण राग दरबारीवरती आणि युट्यूब वरती आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना आपली आणखीन प्रश्न जी आहेत ती सगळी नोंदवायची आहेत. त्या प्रश्नाचे सर्व आपलं कुतूहल आणि आपलं शंका निरसन करायला मॅम समर्थ आहेत आणि त्या उत्सुक आहेत. आपल्या संपूर्ण प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळतील. आपण आवर्जून या मुलाखतीवरच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न त्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आपण मांडाल आणि त्याची उत्तर आपल्यापर्यंत पोहोचतील अशी मी पूर्ण मॅमच्या वतीनं ग्वाही देतो. आणि आजचा जो विषय आहे तो सगळ्या त्या वेळेत बसवण्याच्या धडपडीमध्ये, परंतु अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचं नेमकी काय परिणामकारकता आहे आणि दाहता कशी आहे हे मॅमने समजावून सांगितलंय. मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या प्लॅटफॉर्मवरती सर्वांना इथून पुढे आणखी जून पर्यंत तरी वॅक्सिन मिळून तयार होऊन ते लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत ते पोहोचण्याची जी वेळ आहे तो सगळा वेळ लक्षात घेता किती सावध, सजग आणि सतर्क राहणं आवश्यक आहे हे मॅम शेवटच्या आपल्या साईड नोट मध्ये सांगतील. परंतु त्याआधी या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की ही साधी मुलाखत नाहीये. आजवर आपण अनेक मुलाखती या प्लॅटफॉर्मवरती ऐकल्यात, पण यासारखी मुलाखत ही आपल्याला माहित असणाऱ्या सर्व सगळे सोयरे, नातेवाईक, मित्र, परिवार या सगळ्यांनी पूर्णतः ऐकून स्वतः समजून घ्यायची आहे की हे प्रकरण आपण समजतो इतकं लाईटली घेण्यासारखं नाही. त्याचबरोबर घाबरायचं पण नाही. मात्र आज आपण स्वतःही एकदा विचार केला पाहिजे ही मुलाखत ऐकल्यानंतर की खरंच आपण या कोविड विषाणूचा सामना करण्यासाठी स्वतः पूर्णतः खबरदारी आपण घेतोय का
आणि आपण घेत असू तर आपली मुलं आणि आपली बाकी परिवार घेणार आहे. स्वतःपासून सुरुवात करायची आहे, स्वतःचं मूल्यमापन करायचंय, स्वतःचं आत्मावलोकन करायचंय आणि मॅम जे सांगत आहेत त्याचा गांभीर्याने विचार करायचा आहे. मी शेवटचा त्यांचे कॉमेंटसाठी मॅमकडे हा प्लॅटफॉर्म सोपवतो आणि आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम त्यांच्यानंतर संपेल असं घोषित करतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बिलकुल बरोबर म्हणाले की घाबरायची बिलकुल गरज नाहीये आणि त्याच्याच करता आजचा डिस्कशन आपण केलं, कारण का नॉलेज जरा करेक्ट नॉलेज असलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात की आता असं आहे तर त्याचं काय परिणाम होतील. ह्याच्या पहिले पॅन्डेमिक फ्लू झालेला आहे, चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स आहे, पोलिओ आहे, या सगळ्या गोष्टीला ह्युमननी फारसं फाईट दिली आहे आणि पूर्ण ग्लोबल इरॅडिकेट केलाय. तर असं कोणत्याच चॅलेंजेस नाही आहे व्हायरसचे जो ह्युमन बिईंगला डिस्ट्रॉय करू शकतो किंवा मेजरली त्याच्या करता थ्रेट असतो. आपली सिस्टम मी सांगितली किती फुलप्रूफ असते, मेकॅनिझम खूप फुलप्रूफ असते आणि त्याच्यामध्ये आपली जी टेक्नॉलॉजी आहे सध्या तरी जी आमच्याकडे अवेलेबल आहे आपल्या मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स मध्ये, ती इतकी पॉवरफुल आहे. कारण का हा व्हायरस जेव्हा आयडेंटिफाय झाला विदिन 12 डेज त्याचं फुल जिनोमिक सिक्वेन्सिंग होऊन कळून गेलं होतं. आता आपण आजच्या 20-25 वर्षापूर्वी विचार पण नाही करू शकत की जर असा पॅन्डेमिक झाला असता तर कोणता व्हायरस आहे ते कळायला पण काही मार्ग नव्हतं. पण आता आपल्याकडे टेक्नॉलॉजीज आहे आणि जो मी सांगितलं वॅक्सिनचा टाइम लागतो, आता पुष्कळ गोष्टी कम्प्युटराइज होतात. म्हणजे बायो इन्फॉर्मॅटिक्स टूल्स वगैरेनी पण आपण वॅक्सिनचं इफेक्ट काय होईल त्या सेलवर, त्या मॉलिक्युलवर कसं रिॲक्ट करेल ते सगळं कम्प्युटरनी पण करता येतं. तर त्याच्यामध्ये ह्युमन ट्रायल्सच्या आधी जे प्री क्लिनिकल असतात आणि सायमल्टेनियसली सुद्धा ते बायो इन्फॉर्मॅटिक्स टूल्स मध्ये ते सगळे जिनोम्स वगैरे पाहून ते कंटिन्युअस करत असतात. तर आपली आपण जेव्हा कम्पेअर करू व्हायरस आणि आपली कॅपॅसिटी, डेफिनेटली वी आर ऑन द हायर साईड आणि असं काहीच होणार नाही की व्हायरस आपल्याला मात देईल. नक्कीच आपण त्याला मात देऊ आणि त्याच्याकरता बिलकुलच घाबरायची कोणाला गरज नाही. मी तर मॉलिक्युलर व्हायरोलॉजिस्ट आहे, पण माझ्या बरोबर माझे जे साथीदार आहे क्लिनिकल ICU वगैरे मध्ये जे असतात आणि बाकीचे मी त्यांना बघते, ते दिवस रात्र काही ना काही नवीन नवीन प्रत्येक पेशंटसाठी वेगळे वेगळे मेडिकल ट्रीटमेंट करतात आणि त्यांना ठीक करतात आहे आणि मी बघितलं मोस्टली लोक ठीक होऊन जातात आहे. तर सगळ्यात बेस्ट आहे की तुम्हाला जर काही प्रश्न असला तर मी किंवा माझे कलिग्सला मी ऐकून विचारून नक्की त्याचं समाधान करीन आणि घाबरायची काहीच गरज नाहीये. हे फक्त नॉलेज शेअरिंग होतं. तुम्हाला पण काही जर माहित असेल याच्याबद्दल तर नक्की शेअर करा, मी आपल्या याच्यामध्ये नोट करीन आणि आपण जस्ट होप की हे सगळ्या हा फेज लवकरच पास होईल. आपण ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या आजारपणांना टफ फाईट दिली आहे, ह्याला पण नक्कीच देऊया. धन्यवाद. पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्म तर्फे मॅम आपलं अतिशय मोठं धन्यवाद द्यायला इच्छितो, कारण हे इतकं छान आपण नीट समजावून सांगितलंय, समजणाऱ्या भाषेत समजून, एक टेक्निकल विषय आणि जो सगळ्यांना खूप प्रत्येक म्हणजे 24 तासातले पाठ टेकल्यानंतर सुद्धा तो मेंदूमध्ये तो प्रश्न सतत आहे, ती धास्ती सतत आहे सर्वांच्या आणि 24 तास आणखी याच विषयामध्ये असताना त्याचे वेगवेगळे परिणाम शारीरिक आणि मानसिक सगळ्यावरती होत आहेत आणि अशा वेळेस आपली ही मुलाखत त्या सगळ्यांना खूप उपयुक्त पडणार आहे. आणि म्हणून ही मुलाखत आता जे जे जण पाहत आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण स्वार्थी बना. पहिल्यांदा आपण स्वार्थ साधा. मॅम ज्या सांगत आहेत ते सुरुवातपासून शेवटपर्यंत ऐकत असताना त्यातलं गंभीरता, परिणामकारकता ओळखून घेऊन काय करायचं नेमकं आपल्याला याच्यातनं वाचण्यासाठी हे समजून घ्या, तसं वागा. आणि हा स्वार्थ झाला. परमार्थ हा आहे की आपल्याला जे माहीत झालेलं आहे आपण या सगळ्या ज्ञानामुळे स्वतः सुरक्षित राहण्याचे सगळे मार्ग शोधून त्याच्यात अवगत करत आहात. त्याच परमार्थानं तर दुसऱ्यांना सांगा, दुसऱ्यांना शेअर करा, दुसऱ्यांना ते ऐकवा आणि दुसऱ्यांनाही हे माहिती मिळू द्या. आणि त्यामुळे किमान मराठी भाषक जे सगळीकडे देशभरात, जगभरात, महाराष्ट्रात, मॅम मध्य प्रदेशमध्ये जन्मल्या, तिथेच शिकल्या, तिथेच त्यांचं करिअर चालू आहे. त्यामुळे मराठी माणूस जिथे इथे पोचला त्या सर्वांपर्यंत हे पोचवा. हे एक परमार्थाचं काम आहे. स्वार्थ तर तुम्ही करायचाच आहे. आपण या संपूर्ण या संकटामध्ये सुरक्षित राहा,
आपलं कुटुंब सुरक्षित राहा आणि आपला देश सुरक्षित राहील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि आजची मुलाखत संपूया. पुन्हा नवा विषय घेऊन नवा पाहुण्यांसह पुन्हा भेटूया. नमस्कार. धन्यवाद.